श्रीमद भगवत गीता अध्याय क्रमांक 3. आज आपण बघणार आहोत कर्मयोग. तर दुसरा अध्याय याच्यात गीतेचा सार सांगितल्यानंतर थोडाफार अर्जुन गोंधळलेला आहे की नेमकं करायचं काय. त्यामुळे आता तो सगळं विश्लेषण मागतो. आरामात आरामात. अर्जुन उवाच ज्यायसी चेत कर्मणस्ते मता बुद्धिर्जनार्दन तत्किं कर्मणि घोरे माम नियोजयसी केशव. काय म्हणतोय तो? हे जनार्दन, हे केशव, जर तुम्हाला वाटतं की बुद्धियोग ही सकाम म्हणजे बुद्धी ही सकाम कर्मापेक्षा श्रेष्ठ आहे, तर तुम्ही मला या घोर युद्धात गुंतवण्याचा आग्रह का करत आहे? तर पूर्ण हा जो सांख्य योग आहे त्याच्यात सुरुवातीपासून काय सुरुवात केलेली की तू आत्मा नाहीस, अबे तू शरीर नाही, तू आत्मा आहे की नाही. म्हणजे आणि त्यानंतर आपण बघलं कशा प्रकारे बुद्धियोगाबद्दल ज्ञान दिलंय की कशाबद्दल कसं आपण इंद्रिय निग्रह करू शकतो बुद्धियोगाद्वारे. कसा की म्हणजे आणि भक्तियोगामध्ये म्हणजे बुद्धियोग म्हणजे भक्तियोग आहे ऍक्च्युली. याच्यात कुठलीही प्रगती जी आहे ही मृत्यूनंतर शून्य होत नाही, ती शाबूत राहते. त्यानंतर कशा प्रकारे स्थित प्रज्ञा काय आहे, तर वारंवार श्रीकृष्ण आणि तुझी स्वरूप, तुझी स्वधर्म आणि तुझी स्वरूप स्थिती काय. तू स्वधर्म म्हणजे तू क्षत्रिय च कर्म कर. या सगळ्या एंड म्हणजे सगळ्यांच्या सगळ्या या त्याला म्हणतात फिलॉसॉफी नंतर बघून तर काय म्हणतात, उठ आणि युद्ध कर, उठ आणि युद्ध कर, आहे की नाही. तर स्थितप्रज्ञेबद्दल ऐकल्यानंतर अर्जुनाला वाटतं की अरे बुद्धियोग श्रेष्ठ आहे, म्हणजे कर्म केल्यानंतर काय लागेल आपल्याला, रिॲक्शन लागेल. कारण पाप कर्म वगैरे हे जे क्रिया स्थितप्रज्ञासारखं राहायचं. म्हणजे बुद्धियोग म्हणजे काय, क्रिया नाही. पण भगवंत म्हणतात उठ आणि युद्ध कर. तर हे दोन्ही कॉन्ट्राडिक्टरी आहे ना. की भक्तियोग सांगतात आहे की दुरेण ही अवरम कर्म बुद्धियोगा धनंजया. या मागच्या अध्यायामध्ये काय म्हटलंय की बुद्धियोगाद्वारे काय कर, सर्व निंद्य कर्म पासून दूर राहा. म्हणजे निंद्य कर्मापासून दूर राहा म्हणजे काय, कर्म करू नको, असं त्याचा निष्कर्ष काढ. त्यामुळे तो इथे म्हणतोय की अरे तुम्ही मला या मग घोर युद्धामध्ये गुंतण्याचा आग्रह का करतात. तर प्रभुपाद तात्पर्यामध्ये लिहितात की कशा प्रकारे लोकांना अर्जुनासारखा वाटतं की बुद्धियोग किंवा कृष्ण भावना काय, हे निष्क्रियता आहे. हा तो गैरसमज आहे लोकांचा. त्यामुळे लोक काय करतात की आध्यात्मिक पथावर जाणे म्हणजे काय, सक्रिय जीवनातून निवृत्ती घेणे, असा त्यांचं काय निष्कर्ष निघतो. म्हणून लोक म्हणतात ना, अरे भक्ती करायची ना ती म्हातारपणी करू, रिटायरमेंट नंतरचं काम आहे ते. म्हणजे त्यांना वाटतं की हे निष्क्रियता आहे ते. तर हाच निष्कर्ष यांनी काढलेला आहे. पण अर्जुन हा प्रामाणिक व्यक्ती आहे, त्यामुळे तो काय करतो, त्याचा संशय तो गुरूंसमोर ठेवताय, म्हणजे कृष्णाकडे ठेवताय की मी जे म्हणतोय तू मला काय करा, संशय दूर करा. व्यामी श्रेणेव वाक्येन बुद्धी मोहयसी व मे तदैव वद निश्चित्य येन श्रेयो अहम आत्मयाम. तर इथे बघा, श्रेयो अहम आत्मयाम प्रत्येक वेळेस काय विचारतात ते कुठले भक्त काय म्हणतो, श्रेयस्कर काय मला जाणं, प्रेयस नाही. प्रेयस म्हणजे त्वरित माझ्यासाठी काय लाभकारक आहे ते विचारत नाही. भविष्यातही मला लाभ मिळेल म्हणजे लॉंग टर्म बेसिसवर काय आहे ते सांगा. तर तुमच्या या दुटप्पी म्हणजे संदिग्ध बोलण्यामुळे काय झालंय, माझी बुद्धी गोंधळून गेलेली आहे. म्हणून यापैकी कोणती गोष्ट माझ्यासाठी सर्व दृष्टीने श्रेयस्कर आहे ते मला कृपया निश्चितपणे सांगा. तर हे प्रामाणिकपणा खूप आवश्यक आहे की समजलं नाही भरपूर हे झालं तर तू स्वतःहून निर्णय न घेता मला याच्यापुढे निश्चितपणे सांगा, असं सांगतात. तर प्रभुपाद लिहितात तात्पर्यामध्ये की अर्जुनाला कृष्ण भावनेची पद्धती म्हणजे निष्क्रियता की सक्रियता हे समजू शकलं नाही. कारण दोन्ही गोष्टींमध्ये कार्य आहेच,
जसं आपण बघितलं इव्हन जो स्थितप्रज्ञ आहे तोही प्रयत्न करतोय आणि नंतर मग तो सफल होतो बेसिकली, तेव्हा तो तर या दुसऱ्या अध्यायामध्ये सांख्ययोग, बुद्धियोग, बुद्धीद्वारे इंद्रिय निग्रह, जसं कासवाचं उदाहरण बघितलं आपण. कासव काय करतो, जेव्हा जेव्हा त्याला पाहिजे तेव्हा ते अवयव उपयोग आणतो, नाही तर मग तो आखडून ठेवतो. त्याच प्रकारे स्थितप्रज्ञ बघतो की जेव्हा कृष्ण सेवा आहे तेव्हा इंद्रियांचा उपयोग, अथवा स्वतःच्या स्वार्थासाठी नको, ते आपण बघितलं. निष्काम कर्म आणि नवसाधकाची स्थिती, या सगळ्या या मार्गांचं वर्णन त्यांनी केलं. पण या सर्वांची मांडणी पद्धतशीरपणे नाहीये, म्हणजे इन द सेन्स त्याला समजवण्यासाठी सांगितलं. तर आता तो म्हणतो की मला स्पष्ट करून सांगा की बेसिकली माझा जो निर्णय आहे तो तुम्हाला पण आवडेल, व्यवस्थित सांगा. तर भगवंत म्हणतात, श्री भगवान वाच, लोकेस्मिन् द्विविधा निष्ठा पुरा प्रोक्ता मया नघ, ज्ञानयोगेन सांख्यानां कर्मयोगेन योगिनाम. तर जे लोक भौतिक इंद्रिय तृप्तीपासून काय झालेले आहे, जळलेलं आहे, इन द सेन्स त्यांना काही इंटरेस्ट नाही आहे, त्यांच्यामध्ये दोन भाग असतात. एका ज्ञानयोगी, ते सांख्याचा आधार घेतात. सांख्य म्हणजे काय, तात्विक तर्काद्वारे आत्मसाक्षात्कार मिळवण्याचा प्रयत्न करतात. तर ज्ञानीमध्ये दोन प्रकार, मी आधीपासून सांगतोय. ज्ञानीमध्ये दोन प्रकार कुठले, एक आहे मायावाद, एक आहे ब्रह्मवाद. आपण पहिले पण चर्चा केली होती. वदंती तत्त्वविदस तत्वज्ञानम अद्वयम ब्रह्मेती परमात्मेती भगवान इति शब्द. परम सत्य काय, तीन अवस्थेमध्ये आपण त्याचं वर्णन करू शकतो. पहिलं काय, भ्रमण ब्रह्मेती, जो या भौतिक जगा पलीकडे विचार करतो तो आला ज्ञानी, त्याला भ्रमण ऍस्पेक्ट दिसतो. ऍस्पेक्ट म्हणजे अवस्था. भगवंताचं तेज, त्याच्यात दोन प्रकारचे लोक सापडतात. तर आपण ते येऊ त्याच्यावर. तर तो ब्रह्मवादी म्हणजे कोण आहे, फर्स्ट थिंग की तो, त्याला परमात्मा आणि भगवान या अवस्थेबद्दल माहितीच नाही, पण तो त्या भ्रमण अवस्थेतच सुखी आहे. आलं लक्षात. पण हा जो मायावाद सेक्ट जो आहे, जो पण भ्रमण म्हणजे त्याला पण काही इंटरेस्ट नाही आहे भौतिक जगामध्ये, पण तो निष्कर्ष काढतो की परमसत्य म्हणजे निराकारच आहे, आणि जे काही भगवंत अवतार घेत राहतात ते भ्रमणातून घेतात. तर हा झाला अपराधात्मक दृष्टिकोन बघण्याचा परत. आलं लक्षात. तर हे ज्ञानयोगी म्हणजे दोन प्रकारचे लक्षात ठेवा. तर ते कशाचा आधार घेतात, तात्विक तर्काद्वारे लक्षात घेतात. की अरे, मग प्रकृतीमध्ये किती घटक आहे, पाच घटक म्हणजे पंचमहाभूत आहे, इंद्रिय आहे, मन बुद्धी अहंकार, इंद्रिय विषय इत्यादी इत्यादी, ते आपण नंतर बघू. 24 घटक. तर बेसिकली सांख्ययोग म्हणजे या भौतिक जगाचं पृथक्करणात्मक विश्लेषण करतात, आहे की नाही. डिसअसेंबल केलं समजा एखादा मोठी मशीन, तर काय सापडेल आपल्याला, नट पाट हे सगळे, सगळं सगळं दिसेल. काय तर ही भौतिक प्रकृती काय, याच्यात सगळ्यात त्याचा पृथक्करणात्मक अभ्यास म्हणजे सांख्ययोग. हे लक्षात. कोण करत आहे, ज्ञानी. दुसरे लोक आहेत जे काय करतात, जे कर्मयोग, म्हणजे आता इथे आता विचार करा, या लक्षात घ्या. फिलॉसॉफी काही पण असो, कर्म ज्ञान ध्यान, त्याला योग जोडला तर काय होईल, ते कृष्णाशी संबंधित होतं, म्हणून तो योग झाला. नॉर्मल कर्म म्हणजे तो कर्मी, जो स्वतःसाठी म्हणतो माझा पगार वाढला पाहिजे, मला आनंद मिळेल, तो कर्मी आहे, तो कर्म योग नाही येतो. आलं लक्षात. पण जेव्हा कर्म योग आला म्हणजे काय करतो तो, तोही जॉब करतोय, तोही पैसे कमवत आहे, पण त्याच्यात तो काय करतोय, कृष्णाला केंद्रबिंदू ठेवतोय आणि काहीतरी थोडंफार सेवा करतोय. सुरुवात झाली त्याची, आहे की नाही. 1% सबूत देतोय, 10%, जे काय देतो तर कृष्णाशी संबंधित झालं. त्याला काय समजलंय की या भौतिक जगाचा निर्माता नियंत्रक आहे कृष्ण आहे, आणि मी त्यांच्यावर अवलंबून आहे. तो योग झाला. ध्यान चाललंय. काही लोक म्हणतील मला स्वतःवर योग सिद्धीसाठी ध्यान करतील. योग आला की काय झालं, कृष्ण. तर हे जे आहे त्याच्यात सगळ्यात बेस्ट, आपण चर्चेत हे पूर्ण
गीता होईपर्यंत सगळी चालेल ही, 6वा अध्याय ध्यान योग वगैरे. ते आता डायरेक्ट बुद्धियोग, आपलं भक्तियोग म्हणजे काय, की संपूर्ण इंद्रियांनी शुद्धीकरण असो असो नसो, डायरेक्ट सेवा चालू कर, ती शुद्धीकरण प्रोसेस आहे. जसं आपण मागच्या अध्याय बघितलं होतं, अंबरीश महाराज काय करतात आहे, मन कृष्णांच्या चरणी लावतात, हात मंदिर मार्जनादिशी, डोळे भगवंतांचं दर्शन घेण्यात, कान लीला कथा श्रवण करण्यास. तर तो संपूर्ण इच्छा पण आपलं काय, भगवंतांच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी अशा इच्छा जागृत करणे. तर कम्प्लीट अस्तित्वच काय आहे त्यांचं, कृष्ण केंद्रबिंदू. मग ते हळूवारपणे काय होतात, आपण बघितलं की अनर्थ निवृत्ती झाली की नंतर मग आपल्याला कृष्णाबद्दल जी आपली थोडीशी श्रद्धा आहे ती निष्ठेत रूपांतर होईल, आणि मग हळूवारपणे ते प्रेमापर्यंत. तर आता ज्ञानयोग, जे ज्ञानी लोक काय करतात, सांख्याचा आधार घेतात, आणि कर्मयोगी काय करतात, भक्तिपूर्ण द्वार. तर इथे कर्मयोग म्हणजे भक्तियोग, म्हणजे ते भक्तीद्वारे स्वतःचा साक्षात्कारासाठी प्रयत्न करतात. तर आता यांच्यामध्ये फरक काय ते बघा, तात्पर्यात बघा. तर लक्षात घ्या, सांख्य योगाद्वारे पब्लिक म्हणजे कसं येईल की कृष्णापर्यंत येऊन पोहोचेल, किंवा इन द सेन्स क्या, हे भौतिक तादात्म्य आपल्याला सुख देऊ शकत नाही. बहुनाम जन्मनाम ते ज्ञानवान माम प्रबध्यंत वासुदेवम सर्वमिती स महात्मा सुदुर्लभा. तर हा ज्ञानी व्यक्ती अशा अनेक जन्मानंतर तो कृष्णाला सरेंडर होईल, आणि मग भक्ती चालू करेल. कारण तो शोधेल की हे हे परमसत्य आहे का, हे परमसत्य आहे, परमसत्य आहे का, असं पकड पकड तो ती भगवंतांपर्यंत येईल, आणि वासुदेव आहे. तर जिथे सांख्ययोग संपतो तिथे भक्तियोग चालू होतो. एखादा त्याला ज्ञान हो काही माहित नाही, भौतिक किती घटक आहेत माहित नाही, काही माहित नाही त्याला, थोडं कृष्ण आहे, गुरुला स्वीकारलं, कृष्णाची सेवा चालू कर, तो डायरेक्ट, तो जिथे ज्ञानयोग संपेल आणि तिथून तो त्याचा भक्तियोग मला डायरेक्ट चालू करू शकतो. त्याच्या लक्षात. तर उदाहरण देऊ शकतो आपण की, सपोज एखादा व्यक्ती 10वी पास करून तो मार्केटिंग करायला लागला, सपोज करत 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 तो 10-15 वर्षानंतर तो मॅनेजर झाला. हम्म. आणि काही जणांनी काही एक डायरेक्ट त्याने MBA केलेला सगळं, आणि डायरेक्ट तो मॅनेजर झालाय. दोघे एकाच पोस्टवर आले. यांनी काय केलं, खूप कष्ट करून, म्हणजे बेसिकली खूप कष्ट केले त्यांनी, तिथे आला तो. आणि हा डायरेक्ट आला. कसा आला, त्यांनी MBA केलं. एक उदाहरण आहे जनरली. पण हे ब्रह्म या, हे कोण भगवंताला जाणू शकतात, बेसिकली जास्त मोस्टली ब्रह्मवादीच, कारण मायावादी हे भगवंतांचं साकार रूप स्वीकारतच नाही, हे लक्षात. तर आता प्रभुपाद लिहितात तात्पर्यामध्ये की दुसऱ्या अध्यायामध्ये 2 श्लोक आहेत. एक दुरेण ही अवरम कर्म, आपण बघितलं की त्यात हे कर्म आणि काय म्हणतात त्याला, संन्यास, यामध्ये दुफावत त्याला आठवली. तर त्यात ज्या लोकांची तर्क करून प्रायोगिक ज्ञान आणि तत्वज्ञान यांच्या सहाय्याने सर्व ज्ञान प्राप्त करण्याची प्रवृत्ती असते, त्यांच्यासाठी सांख्ययोग विषय वस्तू असतो. सांख्ययोगाचा व्याख्या काय म्हणू आपण, की आत्मा आणि प्रकृतीच्या स्वरूपाचे पृथक्करणात्मक अभ्यास करणे म्हणजे सांख्ययोग. काय करणे, आत्मा आणि प्रकृतीच्या स्वरूपाचा पृथक्करणात्मक अभ्यास करणे म्हणजे याला सांख्य. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर बुद्धियोगाचा उल्लेख आला. तर बुद्धियोग काय आहे, बुद्धियोग म्हणजे पूर्णपणे परमेश्वरावर विसंबून राहणे, आणि या प्रकारे सर्व इंद्रियांना सहजपणे संयमित केले जातं. तर सांख्ययोगामध्ये काय केलेलं आहे, ज्ञान अर्जित करण्यासाठी स्वतःहून इंद्रिय नियंत्रण करण्यासाठी त्याला प्रयत्न करावा लागते, त्याला कोणी मदत करणार नाही. आलं लक्षात. जसं हिमालयामध्ये सपोज जे जे ज्ञानी आहे, म्हणजे आम्ही बसतात तपश्चर्या करा, त्यांना कोणी हे देतं का, फ्रीज मधलं पाणी किंवा नथिंग, ते त्यांना कठोर तपश्चर्या करावं लागतं तेव्हा त्यांचा. पण इथे काय झालेलं आहे, इथे
आपण सर्व इंद्रिय डायरेक्ट सेवेमध्ये लावलेली आहेत कृष्णाच्या, त्यामुळे इंद्रिय नियंत्रण होत आहे. सेपरेट काही प्रयत्न नाही आहे. कृष्ण म्हणतात तू सेवेला लाग, आपण मी तुझे इंद्रिय शुद्ध करतो. येतं लक्षात? तर हे कशा प्रमाणे आहे, ज्याप्रमाणे धर्म आणि तत्वज्ञान हे दोन हे काय परस्पर अवलंबून आहे. धर्म आणि काय तत्वज्ञान. आता धर्म आणि तत्वज्ञान कसं समजायचं, दोन प्रकार आहेत. तर एखादा समजा आपण घेतलं तत्वज्ञानाविरहित धर्म म्हटला तर आपण काय म्हणू त्याला, केवळ भावनात्मक म्हणू. जसं उदाहरण की काय म्हणतात त्याला, तत्वज्ञान आहे, लोक म्हणतात मानव सेवा ही माधव सेवा आहे. आलं लक्षात? काय म्हणतात ते, तर माधव सेवा त्यांना करायची आहे म्हणजे धर्म आहे. पण त्यांचं केवळ भावना काय आहे, ती मानवाला सेवा केली तर धर्म झाला. तसं तसं हे चुकीचं आहे. ही काय म्हणतात, प्रभुपाद लिहितात धर्म अंधता आहे ती. पण धर्म आणि धर्माविरहित तत्वज्ञान असेल तर ते केवळ मानसिक कल्पनाच आहे. धर्मविरहित तत्वज्ञान आहे. जसं उदाहरण काय देऊ आपण, जसं आता हिरण्यकशिपू म्हणतो की हिरण्यकशिपू पण लेक्चर देत आहे की आपण शरीर नाही आत्मा आहे, शरीर ते चाललं जाईल वगैरे. पण त्याला काही हे नाही आहे, एवढा धर्म नाही येतो. इन द सेन्स त्याला तो फॉलो नाही करत आहे तो. ती काय जी मानसिक कल्पना आहे ती, त्याने कुठल्याच प्रकारे तुम्हाला आत्मसाक्षात्कार लाभणार नाही. इट इज द फर्स्ट स्टेप. पण त्याने तुम्हाला तुमचं आत्मशुद्धीकरण होणार नाही. येतं लक्षात, की फक्त जाणून की मी शरीर नाही मी आत्मा आहे. त्याच प्रकारे सांख्ययोग आणि बुद्धियोग हे दोन्ही एक परस्परावर अवलंबून आहे. म्हणजे मनाचा अर्थ कसा, बुद्धियोग म्हणजे काय, डायरेक्ट कृष्ण सेवा करणे, हे की नाही, वैष्णव सेवा करा, बुद्धीची सेवा. पण ज्ञान पण आवश्यक आहे. हा प्रकृती कशी कार्य करते, तीन गुण कशावर आपल्याला मोहात पाडतात, येतं लक्षात. काम क्रोध लोभ मद मोह मात्सर्य हे कशा प्रकारे आपल्याला, तर हे पृथक्करणामध्ये हे जे विश्लेषण आहे म्हणजे ज्ञान आहे हेही आवश्यक आहे. आणि डायरेक्ट काय म्हणतात त्याला, बुद्धियोग पण, म्हणजे म्हणजे ही फर्स्ट स्टेप आहे. म्हणजे काय म्हणतात त्याला, एक दोघे एकमेकांवर अवलंबून आहेत. पण मेन काय आहे त्याच्यातलं, बुद्धियोग. म्हणजे तुम्ही समजा बुद्धियोग इन द सेन्स भक्तियोग सुरू केला की आपोआपच तुम्हाला ज्ञान आणि वैराग्य निर्माण होईल. त्यासाठी तुम्हाला सेपरेट करावं नाही लागणार. पण याचा अर्थ तसा नाही की मी वाचन करतो, जसं आपण काय करतो कोर्स करतोय. कोर्स म्हणजे स्टडी पृथक्करणात्मक आपण अभ्यास करतोय. याच्यात आपल्याला पूर्ण 13 ते 18 काय आहे, ज्ञानयोग आहे. 6 अध्याय कशाला दिलेले, पूर्ण प्रकृती कशावर कार्य करते, हे जग कसं आहे, हा ऊर्ध्व मूलम अधः शाखम. तर बेसिकली हे पण आवश्यक आहे. पण तरीही तार्किक तत्वज्ञान ही अप्रत्यक्ष पद्धत आहे, हे की नाही. डायरेक्ट तुम्हाला सोळी सांगताय कृष्णाची सेवा करा आत्मसाक्षात्कार करा, तुला नाही नाही मी पहिले शोधून काढेल, हे की नाही. ही अप्रत्यक्ष पद्धत झाली. आणि ज्याच्यावर स्वतःवरून अवलंबून राहावं लागेल. इंद्रिय निग्रह समजा विश्वामित्र करतात आहे, पण मेनका आली, रंभा आली, काय झालं, परत पतन, हे की नाही, परत मग चालू करा. याच्यात काय आहे? सगळी इंद्रिय अंबरीश महाराज काय म्हणतात आहे, सेवेत आहे. त्यामुळे क्रोध उत्पन्न झाला. दुर्वास मुनींनी काय केलं, राक्षस निर्माण केला. पण हे क्रोध उत्पन्न नाही झाला, कारण इंद्रिय कशात आहे, सेवेमध्ये. त्याच्यात त्याच्यात तुम्हाला प्रोटेक्शन नाही आहे. इथे सुदर्शन चक्र आलं, तिकडे प्रोटेक्शन नाही, कारण आज आश्रय घेतलं नाही, हे की नाही. तुम्ही मागितलंच नाही कोणाला, अरे मला वाचवा, कोण येणार आहे. पण इथे श्रीकृष्ण म्हणतात हा माझा माणूस आहे. ते म्हणतील का रे या, हा कशात आहे अडचणीत आहे, मी त्याला मदत करेल. म्हणून इकडे हा एक फायदा आहे. म्हणून ही प्रत्यक्षपणे कृष्ण भावनामध्ये आपण काय बघतो, सर्व गोष्टी श्रीकृष्णांमध्ये स्थित आहे, हे की नाही. प्रत्येक अणुमध्ये पण परमात्मा आहे, हे म्हणजे भक्त बघू शकतो. ठीक आहे ना.
तत्वज्ञानात्मक प्रक्रियेने होणाऱ्या इंद्रियांच्या शुद्धीकरणावर हा मार्ग अवलंबून नाही. कुठला? भक्तियोग. त्यांना स्वप्रयत्न करावा. तिकडे काय करतात ते, तर इंद्रिय निग्रह करण्यासाठी मग ते हे ना चणे फुटाणे वगैरे असतात तेच खाते. आपण काय करतो, राजभोग. आलं लक्षात. पण तो प्रसाद असल्या कारणाने काय होतं, लिमिटेड खाल्ला तर कंट्रोल होईल. म्हणजे आपण पण काय म्हणतात त्याला, शरीरा अविद्या जाल जडेंद्रियता आहे का, जीवे फेल विषय सागरे तारमध्ये जीवाती लोभमय सुदुर्मती. तर ताके जेता कठीण संसारे कृष्ण बडा दयावा. तो प्रसाद द्वारे काय होत आहे, ते जीवा कंट्रोल मध्ये आणि कृष्ण नाम केलं. ते त्यांना नाही करावं, त्यांना त्यांचं मन बुद्धी नियंत्रित करावं लागेल. त्याच्याद्वारे इंद्रिय नियंत्रण करावं लागते. ठीक आहे ना. तर बुद्धियोग म्हणजे आपलं भक्तियोग हीच एक काय शुद्धीकरणाची प्रक्रिया आहे, हे लक्षात ठेवा. ऑटोमॅटिक ज्याच्यासाठी करण्याची गरज नाही. अशा प्रकारे हे दोन एकमेकावर म्हणजे दोन वेगवेगळे आहे, सांख्ययोग आणि भक्तियोग. सांख्ययोग जिथे संपतो तिथे बुद्धी आपलं भक्तियोग चालू आहे. आता हे डबल डबल बुद्धियोग भक्तियोग हे सेम आहे. इव्हन कर्मयोग, प्रभुपाद कर्मयोगाला पण काय म्हणतात आहे, भक्तियोग. कारण काय, योग आला, योग म्हणजे कृष्णाशी संबंधित आहे. हळुवारपणे त्याची प्रोग्रेस होईल, हे की नाही. न कर्मणाम अनारंभ्याम नैष्कर्म्यम पुरुषोष्णुते न च सन्नश्चनादेव सिद्धिम समधी गच्छति. की सांख्ययोगान आता आता आपण म्हणून सांख्ययोगांचे हे काय, सांख्ययोगवाले काय त्यांचे अंडरस्टँडिंग काय, तर मायावाद म्हणतो की नमो नारायण, जे संन्यास धारण केला की तुम्ही नारायण झाले. हे त्यांची अंडरस्टँडिंग आहे काय. ते एकमेकांना संन्यास भेटले काय म्हणतात, नमो नारायणाय, तुम्ही नारायण, सगळे नारायण म्हणतात. तर हे, तर इथे कृष्ण म्हणतात आहे केवळ तर दोन प्रॉब्लेम आहे. लोकांना म्हणतात की कर्म केलं की रिॲक्शन आली, आणि लोकांना वाटतं संन्यास घेतला की तो मुक्त झाला. दोन्ही रॉंग आहे. नुसतं हे केल्याने नाही. म्हणजे केवळ कर्म न करण्याने मनुष्य कर्मबंधनातून मुक्त होऊ शकत नाही, आणि केवळ संन्यास घेतल्याने मनुष्य सिद्धी प्राप्त करू शकत नाही. जसं उदाहरण घेतलं, एखादा डॉक्टर आहे, दोन वेळी डॉक्टर झालो, एमबीबीएस झालो, आहे की नाही. तर तो डॉक्टर झाला, तर तो प्रसिद्ध कसा होईल. आणि तो पेशंट आलेला आहे त्याला दुरुस्त कर पहिले. तर ते नाही करणार. ते केलं तर काय होईल, तो मेला तर मला रिएक्शन लागेल, जेलमध्ये टाकते. तो डॉक्टर कसा झाला, काय लक्षात. तर केवळ डॉक्टरचा ड्रेस घातल्याने तू प्रसिद्ध झाला नाही, म्हणजे उत्कृष्ट डॉक्टर झाला नाही. तर नुसता ड्रेस घातलेले नाही होत. आणि कर्म न केल्याने, तर पुढे पुढे बघू आपण की कर्म केल्याशिवाय आपण एक मिनिट मिनिट पण राहू शकत नाही, क्षण पण राहू शकत नाही. त्यामुळे ते केल्यानंतर तुम्ही मुक्त होऊ शकत नाही. बरोबर लिहितात की भौतिकवादी मनुष्याचे हृदय पवित्र करण्यासाठी नेमून दिलेल्या विहित कर्माचे पालन करून शुद्ध झाल्यावरच एखाद्या जीवनामध्ये संन्यासाश्रम स्वीकारू शकतो. म्हणजे हळुवारपणे त्याला त्या प्रक्रियेतून, म्हणून पूर्वी काय करत होतं, ब्रह्मचारी, नंतर गृहस्थ आश्रम, नंतर वानप्रस्थ, नंतर संन्यास. तर हळुवारपणे ही काय झालेली त्याची क्रमशः त्याची शुद्धीकरण होत आहे. ब्रह्मचर्य आश्रम नंतर मग गृहस्थ आश्रम, त्यानंतर वानप्रस्थ, त्याच्या आसक्ती गेली त्याची, आणि कठोर परिश्रम, नंतर मग तो संन्यास घेऊ. हृदय शुद्धीशिवाय संन्यास हा सामाजिक व्यवस्थेमध्ये गोंधळ निर्माण करेल. कारण काय तो, तर आता इथे काय सांगता येते, अर्जुन हा ग्रहस्थ आहे, क्षत्रिय आहे, आणि युवा आहे. म्हणजे इन द सेन्स त्याने अजून कुठं ट्रेनिंग घेतलेलं नाही ते. आणि क्षत्रिय डायरेक्ट कुठल्याच गुरुच्या आशीर्वादाशिवाय, इन द सेन्स आश्रय घेतल्याने, गुरूंनी सांगितलं न सांगितल्याशिवाय तो डायरेक्ट संन्यास घेतला, तर आपण मागे बघितलं की क्षत्रिय हा अपमान सहन करू शकत नाही. तर तो संन्यासी कसा होईल. संन्यासाला तर पदोपदी अपमान सहन करावा लागेल, हे की नाही. म्हणून ते तसं पण म्हणून या सांख्ययोग मार्गावर काय प्रॉब्लेम काय, की जरी लोक
हे म्हणतील मायावादी की आम्ही झालोय, काय झालोय, मुक्त झालो आहे, पण भगवंतांबद्दल ज्ञान नाहीये आणि अपराधात्मक वृत्ती आहे, तेव्हा पतंती अधो अनादृत युष्मदंगडे. त्यांनी ते करतील, इंद्रिय निग्रह करतील, हे की नाही, पण परत सामाजिक कार्यामध्ये पडतील, हॉस्पिटल काढणे किंवा हे. कारण त्यांना बेसिकली काय आहे, कृष्णाबद्दल सेवाभाव नाहीये, कुठेतरी कुठे सेवा करावं लागेल. म्हणून पतंती होतो इन द सेन्स, आत्मा हा कार्य केल्याशिवाय, सेवा केल्याशिवाय राहूच शकत. तर वरिष्ठ म्हणजे उच्च व्यक्ती, उत्तम व्यक्तीबद्दल माहितीच नाही, तर त्यांची सेवा कसं करणार, अधिकार नाहीये. म्हणून परत कोणाचे करेल, मायेची. माया म्हणजे परत भौतिक जगात येणे. म्हणून हा अव्यावहारिक आहे. कारण साधारण जो व्यक्ती आहे, सर्वसामान्य व्यक्ती आहे, त्याला इंद्रिय निग्रह, इंद्रिय नियंत्रण खूप कठीण आहे. ते फक्त कसं होऊ शकते, जेव्हा तो कृष्ण भावनेमध्ये, कृष्ण सेवेमध्ये जोडला तर होऊ शकतं. उदाहरणार्थ आपण दिलं की खाणे, मला म्हणलं रोज तुला 1 वर्ष काय खायचंय, वाटाणे खायचे, जे काय असेल तू म्हणेल नाही, राहू द्या बाबा, नाही राजभोग खायचा आणि भक्ती कर, ते हे सरळ होऊ शकतं. नाचायचं भक्ती हो, होऊ शकतं. पण नाचायचं काय, नुसतं शब्द बघायचं, हसायचं पण नाही, तर ते शक्य नाही, अव्यावहारिक आहे ते. समजलं ना, याच्यात सगळं काय व्यावहारिक आहे. फक्त काय करायचा, केंद्रबिंदू माझ्या आनंदासाठी न करता कोणासाठी करायचंय, बॉस कृष्णासाठी करायचं. तर या शरीरातील तुम्ही हॅपी आहे आणि नेक्स्ट शरीर नाही, हा किती सहज सुलभ आहे मार्ग आहे, हे की नाही. म्हणून हा जी भक्ती योग आहे, हा आपल्याला कसा आहे, सुलभ आहे आणि व्यावहारिक आहे. दुसरं, विश्वामित्र आणि याचं आपण उदाहरण घेतलं की स्वतःवर अवलंबून आहे तो. कृष्ण कधीच त्यांना काय देणार, प्रोटेक्शन नाही आहे. एवढं कठोर तपश्चर्या, पण मेनकाने फक्त त्यांची पायल पैंजण वाजवली, काय झालं, प्रोटेक्शन नाहीये. पण भगवंत म्हणतात की तुम्ही भक्ती करा करा, आणि तुमचं पतन झालं तरी स्वल्पमप्यस धर्मस्य त्रायतो महदेव. 10% झालेला आहे सपोज, आणि मरण पावला किंवा भक्ती सोडली काही कारणास्तव, तरी नेक्स्ट ती तेवढीच राहील, शून्य नाही येणार. 11 पासून चालू आहे, हे की नाही. तर हा फायदा आहे. आणि भगवंत नेहमी काय करतील, प्रोटेक्शन देतच राहतील, पण स्वातंत्र्यामध्ये ढवळढवळ नाही करणार. वैयक्तिक स्वातंत्र्यामध्ये तू मी मी मरणार आहे, मर मग, म्हणजे तू आता तुला एवढं सांगितलंय, संघ पाठवतील, हे की नाही, शास्त्र देतील, सगळं देतील, पण त्याला निर्णय घ्यायचाच असेल. पण तरी एक काय शाश्वती, स्वल्पमप्यस्य धर्मस्य त्रायतो महतो भया. जेवढे केलंय तेवढं ठेवणार. नाही कश्चित क्षणमपि जाती जातु तिष्ठते अकर्मकृत, कार्यते ही अवश्य कर्म सर्वे प्रकृती जय गुणे. प्राकृतिक गुणांपासून प्राप्त केलेल्या गुणांनुसार मनुष्याला असहाय्यपणे कर्म करण्यास भाग पाडला जाते. आपण म्हणतो मी करतोय, नो, गुण जे आहेत हे असे ओढतात आपलं दोर, सपोज ते ना कठपुतली असते, ते स्वतःहून नाही नाचत, दोर असतात ते, ते ओढले की त्याला नाचा लागत, एक पाय ओढलं पायावर. तर गुणांपासून आपल्याला असहाय्यपणे कर्म करावं लागतं. म्हणून कोणाला एक क्षणभर सुद्धा काही कर्म करण्यापासून परावृत्त होता येत नाही. तर हा आत्म्याचा स्वभाव आहे, काय, सतत क्रियाशील राहणे. जर आत्म्याचा स्वभाव आहे तर शरीर पण क्रियाशील राहीलच, हे की नाही. कारण त्यांनी ते स्वीकारलेलं आहे, अस्तित्व म्हणून मी शरीर आहे. म्हणून आत्म्याच्या उपस्थितीपासून आपण बघतो भौतिक शरीर हालचाली करू शकत, त्याला मृत्यू म्हणतात. तर जर आत्म्याने कृष्ण भावनामृत कार्य स्वीकारले नाही तर ऑटोमॅटिक काय करेल तो, मायेमध्ये पड. एक तर कृष्ण सेवा नाही तर माया सेवा, कुठला ऑप्शन नाही आहे दुसरा. एक तर समाजात राहा, नाही तर कुठे, घरात नाही, जेलमध्ये. समाज घरातच आहे ना, घर समाजात आहे. समाजाचे नियम पालन करतोय आम्ही, टॅक्स भरतोय तर राहू देतील, पण टॅक्स नाही भरत, खून बिन करतात, कुठे पाठवतील,
तर एक तर कृष्ण सेवा नाही तर माया सेवा. तर हा दोनच ऑप्शन आहे. आणि भौतिक प्रवृत्तीच्या प्रभावाखाली आत्मा भौतिक गुणांची प्राप्ती करतो. एक 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 गुण, जे जे तम गुण असेल, सत्वगुण तर तमगुण तर काय पाताळ लोक म्हणजे खालच्या लोकांमध्ये राहत. रजोगुण मध्ये भूलोक, सत्वगुण असेल तर वरती राहत, सात लोक. पण इथे काय करा, त्याला कार्य करावेच लागेल. आणि अशा आकर्षणामुळे, तर विशिष्ट गुणाच्या आकर्षणामुळे काय करतो, त्याला विविध कर्मामध्ये संलग्न करणे आवश्यक असते. विविध कर्म म्हणजे काय, तर कृष्ण भावनामृत कर्मामध्ये म्हणजे एकदा तो भक्तीमध्ये आला तर गुरु सांगतील की काय करायचं तुला. तो म्हटलं आज पूजा कर, ठीक आहे. दुसरा भांडी घाल, ते समज तू शूज स्टॉल कर. तर ते भक्तीमध्ये आल्यानंतर तो गुरूंच्या मार्गदर्शनाखाली काम करेल. आणि असं करताना तो त्याचा स्वधर्म सोडला, सपोज जे काय त्याचा स्वधर्म सोडला आणि भक्ती करतोय, आणि भक्ती पूर्ण करू शकला नाही. म्हणजे आपण बघतो की श्रद्धा, साधू संघ, भजन क्रिया, अनर्थ निवृत्ती, नंतर निष्ठा. तर कृष्णाबद्दल निष्ठा येते, रुची, आसक्ती, भाव, प्रेम. तर प्रेम न गाठताच त्याने काय केलं, मृत्यू पावला, हे की नाही. किंवा मध्ये त्याने समजा निष्ठेतच त्याने सोडून दिली भक्ती, तरी काय झालं, अभद्र नाही आहे हे. ते त्याचं काय राहील, त्याची ती पुंजी राहील. म्हणून हा श्लोक आहे भागवतामध्ये की त्यक्त्वा स्वधर्मम चरणांभुजम हरेर. आपलं गुणकर्मानुसार जे काय आपलं काय आहे स्वधर्म आहे तो सोडून दिला, आणि काय करा, भगवंताचे चरण पकडले, म्हणजेच भक्तियोग चालू केला. पण भजन अपक्व, भजन परिपक्व नाही. आणि पतन तदुयोगी, तुम्ही पतन झालं. यत्र क्व अभद्रम, तरी अभद्र काय आहे. आणि कोवार्थ आपतो अभजता स्वधर्म होता. आणि जर कृष्ण अभजता म्हणजे कृष्ण भजन केलं नाही, आणि काय केलं, स्वधर्म पालन केलं एकदम परफेक्ट, तरी त्याचा काय अर्थ राहील. कारण तो भक्तियोग नसल्या कारणाने ते झिरो पासून चालू होईल. म्हणजे तुमची प्रगती जास्त होत नाही, आत्मसाक्षात्कारासाठी नाही. म्हणून अं, व्यावहारिकपणे आपल्याला आपला आत्माशी एटर्नल शाश्वत संबंध आहे कोणाशी, भगवंत आत्मा. तो आत्माचा संबंध सेवारूपी आहे भगवंत. तो प्रस्थापित केला की ऑटोमॅटिक भगवंतही शुद्धीकरणासाठी मदत करतात. काही लोक असतात आता, काय करतील ते, कर्मेंद्रिय आणि संयम्य य आस्ते मनसा स्मरण, इंद्रियार्थान विमूढ आत्मा मिथ्याचार असं उच्यते. ह्याच्यातले काही लोक म्हणतील की, जसं आम्ही म्हटलं की आम्ही काय झालेलो आहे, आम्ही मुक्त झालोय, संन्यास घेतले नाही, किंवा दुसरे हिरण्यकशिपू सारखे, की ते काय म्हणतात आहे, कठोर तपश्चर्या केली त्यांनी, न भूतो न भविष्यती, सगळे इंद्रिय नियंत्रित केले. इतपत की त्यांनी 10,000 वर्ष काही खाल्लं नाही. त्याचं शरीर तर मुंग्यांनी खाल्लं, तरी तो तरी तो मेला नाही, म्हणजे आहे त्याच्या इच्छा पूर्ती करण्यासाठी. पण काय त्याचं यास ते मनसा स्मरण. बाकी इंद्रियावर नियंत्रण केलं, पण मनामध्ये काय त्याचं पूर्ण त्रिभुवनावर काय करायचं आहे, त्याला म्हणतात मिथ्याचारी. मिथ्याचार असं उच्चते. तर त्यासारखं हे तो हायच मिथ्याचारी आहे. त्याच्या खाली पण व्यक्ती असतील. तर कृष्ण भावनेमध्ये कर्म करण्यास नकार देणारे अनेक मिथ्याचारी आपल्याला सापडतात. ते म्हणतील आम्ही ध्यानस्थ झालं, किंवा अं, आपल्या अनुयायांना सांगतात की आम्ही आता मी शुद्ध झालेलो आहे, आणि ते प्रवचन करतील ब्रह्मज्ञानावर. पण त्याचा काही फायदा होणार नाही. कारण काय होईल, त्याचे जे चेले आहेत ते त्याच्यासारखेच राहतील, जे खऱ्या प्रमाणावर आत्मसाक्षात्कारासाठी आले नाही, किंवा इंद्रिय म्हणजे आत्मसाक्षात्कारासाठी आलेले नाही आहेत. म्हणून प्रभुपाद लिहितात
की आपण योगी असल्याचा देखावा जो करतो, पण जो वास्तविकपणे इंद्रियोपभोगांच्या विषयांच्या शोधात असतो त्याला म्हणतात मिथ्याचारी. तर आपण बघितलं हे याचं उदाहरण कोणाचं? हिरण्यकशिपूचं. तशा पापी मनुष्याच्या ज्ञानाचे फळ भगवंताच्या मायाशक्ती हिरावून घेते आणि तो व्यक्ती नेहमी अशुद्धच राहतो. म्हणून तसं करू नका. मग कृष्ण काय म्हणतात? त्याच्या व्यतिरिक्त काय करा? यस्तु इंद्रिय आणि मनसा नियम्या रबधे अर्जुना कर्मेंद्रिये कर्मयोगम असक्त स विशिष्यते. त्याऐवजी तुम्ही स्वीकार करा किंवा तुम्ही जिथे आहात तिथे राहा. काय करा? तुम्ही डायरेक्टली अर्जुन अर्जुन तू नाही आहे, संन्यासासाठी नाही आहे. तू स्वीकार की तू क्षत्रिय आहे, गृहस्थ आहे, ते कार्य कर तू, ते तुझ्यासाठी भलं आहे. पण तू जम करशील संन्यास आश्रमामध्ये, ते तुला पतनाचं कारण बनेल. तर काय म्हणतात याउलट एखादी प्रामाणिक व्यक्ती मनाद्वारे इंद्रियांना संयमित करण्याचा प्रयत्न करेल आणि आसक्ती न ठेवता कर्मयोग म्हणजे कृष्ण भावनामृत प्रारंभ करत असेल तर ती व्यक्ती अधिक श्रेष्ठ आहे. तो भक्तियोग काय माहिती आहे का? स्थाने स्थित श्रुतिगताम तनुवान मनोभित ये प्रायशो अजितो असी अपित असी तै त्रिलोक्या. की भगवंत हे त्रिलोकामध्ये कोणालाच म्हणजे पराभूत होत नाही कोणाद्वारे. कोणी जिंकू शकत नाही भगवंतांना, म्हणून त्यांना काय म्हणतात? अजिंक्य. पण तरी त्यांना जिंकू शकता तुम्ही. कसे? काय करायचं आहे? असं तपश्चर्या आणि ज्ञानी आणि सॉरी संन्यास वगैरे ते म्हणतात स्थाने स्थित. तू जिथे जे आहे ते बघ. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र, ब्रह्मचारी, वानप्रस्थ, ग्रहस्थ, संन्यासी, जे काय असेल तू स्थाने स्थित श्रुतिगताम तनुवान म्हणजे तुम्ही भगवंतांच्या कथा म्हणजे भक्ती चालू ठेवा. तनुवान मनोबीर म्हणजे शरीर, वाक आणि मन याने तिन्ही अर्पण करा भगवंता आणि भक्ती सुरू करा. श्रवण नवविधा भक्ती करा. याने जो अजिंक्य आहे त्यांनाही जिंकू शकता तुम्ही. आलं लक्षात? म्हणून प्रभुपाद लिहितात की असा मिथ्याचारी होण्यापेक्षा मनुष्याने स्वतःचा व्यवसाय करायचा आणि जीवनाच्या ध्येयाची प्राप्ती करणे काय श्रेष्ठ आहे. आपापला व्यवसाय करा, पण काय करा? माम अनुस्मर युद्धच नंतर येईल. काय झालेलं आहे? काय करताय भगवंत म्हणतात? युद्ध कर म्हणजे तुमचा व्यवसाय करत राहा, जो काय असेल तो क्षत्रिय क्षेत्रीय व्यवसाय. पण मौन मला अनुस्मर, मला स्मरण करत राहा. हे दोन्ही गोष्टी आवश्यक आहे. तर जीवनाचे वास्तविक ध्येय काय आहे? भवबंधनातून मुक्त होऊन भगवद्धाम प्राप्त करणे. ही आपली स्वार्थ गती आहे. पण न ते गती स्वार्थ गती मी विष्णू. की लोक जे आहेत हे आपला स्वार्थ विष्णू आहे हे जाणत नाही. लक्षात? हे जाणणे आवश्यक आहे. नाहीतर मग काय होईल? लोक जाणतात की म्हणजे प्रतिष्ठा इन द सेन्स आचार्य गुरु शिष्य परंपरेद्वारे आलेल्या मार्गाला स्वीकारणे आवश्यक आहे. तेव्हा कुठे आपल्याला सिद्धी प्राप्त होईल. तो प्रभुपाद लिहितात की आत्मसाक्षात्कार प्राप्तीसाठी शास्त्रामध्ये सांगितल्याप्रमाणे मनुष्य संयमित जीवन व्यतीत करून आसक्ती न ठेवता आपला व्यवसाय करू शकतो आणि आध्यात्मिक प्रगती करू शकतो. म्हणून केवळ उदरनिर्वाह करता ध्यान करणाऱ्या भोंदू योगीपेक्षा रस्त्यावर झाडू मारणारा प्रामाणिक झाडूवाला तरी किती ते पटीने आहे, श्रेष्ठ आहे, जर तो भक्ती करत असेल. अर्थात तर हे आलं अंडरस्टँडिंग. तर सांख्य योगामध्ये प्रॉब्लेम आहे. एक जो ज्ञानी जे म्हणतात की आम्ही आम्ही नारायण झालोय, ते स्वतः पतित होतील, त्यांना फॉलोअर तेही पतित होतील, होणारच. तर यांच्यासारखं काय म्हणतात त्याला, इंद्रिय निग्रह करण्यापेक्षा भोंदूगिरी करण्यापेक्षा काय करणे? स्थाने स्थित, ज्या ठिकाणी आहे तुम्ही तिथे भक्तियोग करा, ते श्रेष्ठ आहे. म्हणून 8व्या श्लोकामध्ये काय म्हणतात भगवंत? नियतम कुरु कर्मत्वम
कर्म जायो ही अकर्मण, शरीर यात्रा पिचते न प्रसिद्धेत अकर्मण. म्हणून हे अर्जुना, तुझे नियत कर्म तू कर, कारण नियत कर्म करणे हे कर्म न करण्यापेक्षा श्रेष्ठ आहे. क्षत्रिय आता हा तो युद्ध केला नाही तर त्याला काय काय सांगितलंय, त्याची कीर्ती जाईल, स्वर्ग प्राप्त होणार नाही, आणि लोक अवाच्य वादांश त्याला अपमानास्पद बोलतील, ते त्याला म्हणजे मृत्यूपेक्षा भयानक राहील. म्हणजे कर्म न करण्यापेक्षा काय श्रेष्ठ आहे? अरे युद्ध कर, काय होईल जास्तीत जास्त? तू हारशील, हारला तर काय होईल? स्वर्ग प्राप्ती. जिंकला तर भोगक्षमपी है, पूर्ण जग तुला भोगायला मिळेल. म्हणून ते कर. कर्म केल्या वाचून मनुष्य आपल्या शरीराचाही निर्वाह करू शकत नाही, हे की नाही? नुसतं शिथिल राहणार तर आपले ऍक्टिव्ह हात नका हलू 10 दिवस, दुखेल तो. शरीर त्याच्यासाठी पण आपल्याला कर्म करावं लागतं. म्हणून अर्जुन हा गृहस्थ आणि सेनापती आहे, म्हणून त्याने त्याचं धार्मिक कर्तव्याचं पालन करणे आवश्यक आहे, त्याच्या हितासाठी आहे ते. अशा प्रकारचे कर्तव्य पालन भौतिकवादी मनुष्याचे हृदय क्रमशः, तुम्हाला कमी करायचं आहे हे नाही इकडे, क्रमशः शुद्ध होतं, आणि त्यामुळे तो त्याच्यातली भौतिक दूषणे कमी होतात. पण डायरेक्ट म्हणतो 100, आता फास्ट ट्रॅक मध्ये जाईल तर ते होणार नाही. शुद्धीकरण कसं पाहिजे? स्टेडी, कारण तो रेडी नाहीये. पुढे सांगणार भगवंत की कशा प्रकारे ब्राह्मणाला सांगितलंय, तो ब्राह्मण रेडी आहे, त्याचं ते गुण कर्मानुसार काय आहे की अहिंसा करणे, म्हणजे हिंसा न करणे, अहिंसा फॉलो करणे, ते त्याचा तो फॉलो होईल. पण क्षत्रिय हा रजोगुणातला आहे, तो त्याला म्हणून हिंसा करणे अलाउड आहे, कारण तो टॅक्स घेतो. प्रोटेक्शन द्या, क्षत येते त्रायते, दुसऱ्याला प्रोटेक्शन द्या, म्हणून त्याला हिंसा अलाउड आहे. पण तो म्हणाल मी ब्राह्मण बनतो, तर ते पॉसिबल नाही, कारण तो हिंसा करेल तिकडे आणि गोंधळ निर्माण होईल. भौतिक प्रवृत्तीने शुद्धीकरण झाल्या वाचून लहरी खातर कर्मत्याग करणे उचित नाही. लहरी खातर, कारण त्याला वाटतं हे बेटर आहे यार, आपल्या गुरुला आणि पितामहाला मारण्यापेक्षा भिक्षा मागणं बेस्ट आहे. पण ते काय लहरी खातर त्याचं हे आहे. नियत कर्माद्वारे असे केल्या वाचून मनुष्याने कर्मसन्यास घेऊन दुसऱ्याच्या जीवावर राहून तथाकथित अध्यात्मवादी होण्याचे कधी प्रयत्न करू नये. कारण संन्यास जीवन म्हणजे काय? यू हॅव टू बेग, भिक्षा मागणं. पण त्याचं काय आहे? तो रेडी नाही आहे, त्याचं हृदय शुद्धीकरण नाही झालेलं आहे. तर बेस्ट काय आहे? आता आपण बघितलं की सांख्ययोग जो आहे हा पहिले अव्यावहारिक आहे, म्हणजे जे दोन, हाही एक मार्ग आहे, म्हणजे बेसिकली पुढे पण येईल की या मार्गाला आपण नावं ठेवू शकत नाही, कारण काय आहे ग्रॅज्युअल प्रोग्रेस आहे. जसं तुम्हाला 10व्या फ्लोअरला जायचं आहे तर पहिल्या फ्लोअरला जावंच लागेल, तर पहिल्या फ्लोअरला तुम्ही शिव्या नाही देऊ शकता, डायरेक्ट दुसऱ्याला येऊ का नाही. तर जे ग्रॅज्युअल प्रोसेस आहे ती पण आहे, हे की नाही? जे तमोगुणात आहे त्यांनाही काही हे दिलेलं आहे, यज्ञ दिलेले आहे, ते त्यांनी करावे, मग ते कसं पुढे पुढे येतील, सत्व रजगुणात येतील. आलं लक्षात? त्यांच्यासाठी ते आवश्यक आहे, ते त्याला नाही करू शकत. म्हणून तर हा मार्ग पण आहे, जे व्यक्ती ज्ञानी करतात आहे. पण ज्या वेळेस त्यांचा संपर्क भक्ताशी येईल तर तो डायरेक्ट भक्ती चालू करू शकतो. म्हणून आपण म्हणतो की कसे आपण किती भाग्यवान आहोत की आपल्याला भक्त मिळाला आणि त्याने आपल्याला भक्तीमध्ये केलंय डायरेक्ट. असे बरेचसे लोक आहेत जे, जसं मी मागे पण सांगितलं होतं की पुण्यात एक संस्था आहे, तिथे कुठला यजुर्वेद शिकवता वाटते. 40 वर्ष लागतात त्याला, किती? 40, आणि लहान मुलं म्हणजे 8 वर्षाची मुलं जॉईन करतात त्याच्यात. 48 वर्षात तो मग हे करेल. आपल्याला गरज आहे त्याची, नाही करू, त्यांनी करू द्या. आपल्याला काय करायचं आहे? वेदेश्च सर्वेर अहम एव वेद्यो वेदांतकृत वेद विद एव जहम. तर आपल्याला पूर्ण वेदांत सार समजायचं, काय कोण आहे ते? कृष्ण जाणणे होय.
कृष्ण एकदा जाणले की ते आहेत भोक्ताराम एकत्र बसा, तर त्यांची भक्ती सुरू करा, म्हणजे त्यांना सरेंडर व्हा. त्यासाठी बाकी इतर वेद आपल्याला पृथक्करणात्मक डिटेलमध्ये शिकण्याची गरज नाही. ओके. तर तो अव्यावहारिक आहे, कारण आत्मा हा काय कार्यशील आहे, आणि जनसामान्यासाठी कठोर तपश्चर्या ही पॉसिबल नाही. म्हणून कृष्णाने काय दिलेलं आहे, भक्तियोग, जो नॅचरल आहे. ठीक आहे. मग बेस्ट काय आहे, यज्ञार्थात कर्मणो अन्यत्र लोकोयम कर्म बंधना. तर आता प्रॉब्लेम काय आहे, कर्म केले तर काय होईल, म्हणजे कर्म इन द सेन्स चांगले कर्म केले तरी तुम्हाला पुण्य मिळेल, विकर्म केले तर काय मिळेल, पाप मिळेल. म्हणजे एव्हरी ऍक्शन देर इज इक्वल अँड अपोजिट रिएक्शन. म्हणजे तुम्ही बंधनात फसणार आहे. मग काय करायचं, मग अकर्म, कृष्ण म्हणतात अकर्म होऊच शकत नाही. अकर्म इन द सेन्स नॉट अकर्म, दुसरा सेन्स की कर्म न करणे, ते पण होऊ शकत नाही, कारण कर्म केल्यापासून आपण राहूच शकत नाही. मग वाचायचं कसं कर्मबंधनातून, हा पॉइंट आहे. तर कृष्ण म्हणतात की यज्ञार्थात कर्मणो अन्यत कर्मणो, यज्ञार्थात कर्मणो, सर्व कर्म कसे करा, यज्ञ म्हणून करा. तर यज्ञ म्हणजे विष्णू, यज्ञ म्हणजे विष्णूचं नाव आहे काय, यज्ञ. जर ते नाही केलं, अन्यत्र कर्मबंधन आहे. पाप केलं अधोगतीला जा, पुण्य केलं तरी पण जन्म घ्या, स्वर्गलोक वगैरे जे वरचे, किंवा इथे भूतलावर या, चांगला व्यवस्थित बँक बॅलन्स वगैरे या, पण परत कर्म करावं लागते, ती श्रृंखला चालू राहील. पण यज्ञार्थासाठी म्हणजे भगवंतांच्या संतुष्टीसाठी प्रत्येक कार्य केलं तर काय होईल, ते अकर्म राहील, म्हणजे बँक बॅलन्स झिरो राहील, नो पाप नो पुण्य. जे बँक बॅलन्स झिरो राहील तेव्हा कुठे आपल्याला तिकडे एंट्री मिळेल, कुठे, भगवत धामा. तर तुम्ही म्हणाल की इथे सगळं झालं, फक्त एक पोस्ट मिळाले नाही मला, टेम्पल प्रेसिडेंट व्हायचं राहिलं बस, तर ते परत यावं लागेल तिथे, किंवा एकदा अभिषेक नाही करायला मिळाला, ब्राह्मण दीक्षा झाली, म्हणजे जे काय असेल तुमच्या इच्छा ज्या आहेत, परत यावं लागेल. म्हणून तदर्थम कर्म कोणते, कोणते हे अर्जुना, म्हणून काय करतो, तदर्थ म्हणजे त्यांच्या संतुष्टी प्रित्यर्थ कार्य कर. याने काय होईल, समाचार म्हणजे पूर्णता, उत्तम रीतीने कर. असं नाही अरे करावं लागेल, असं काय म्हणतात लोक, जॉब करणार, हा पैसा मिळते, बहुत काम करणार पडतं, म्हणजे त्याला करायची इच्छा नाही. त्याला फक्त पैसा पाहिजे. आपल्याला काय करायचं आहे, उत्तम रीती म्हणजे फुल फोकस, म्हणजे प्रेमाने हे कार्य केलं तर काय होईल, मुक्त संघ. हा मेन प्रॉब्लेम आहे आपला, काय आहे, आपण वारंवार या जन्म मृत्यूच्या शृंखलेत पडलेलो आहे. त्याच्यातून निघणे कसे, ते प्रॉब्लेम आहे. तर ते कसे पॉसिबल आहे, जर ओनली कृष्ण संतुष्टीसाठी कार्य केले तर. हा पूर्ण निष्कर्ष आहे या चॅप्टरचा, हा 9वा श्लोक, आणि आपला पाठांतरासाठी पण आहे. लक्षात ठेवा, यज्ञार्थात कर्मणो, कर्म फक्त यज्ञ म्हणून करावे, अन्यत्र कर्मबंधन, नाही केलं तर कर्मबंधन आहे. म्हणून काय कर, फक्त कृष्ण संतुष्टीसाठी कर्म कर. कसं, समाचार पूर्णतः उत्तम रीतीने, रिझल्ट काय येईल, निष्कर्ष, कर्मबंधनातून मुक्ती, जन्म मृत्यू श्रृंखलेतून सुटका. ओके. तर प्रभुपाद लिहितात कशामुळे, कशा प्रकारे, यज्ञ म्हणजे विष्णू, यज्ञो वै विष्णू. दुसरं आहे वर्णाश्रमाचरवता पुरुषेण परपुमान विष्णू आराध्यते. तर वर्ण आणि आश्रम माहिती आहे आपल्याला, 4 वर्ण 4 आश्रम. तर यामध्ये याचं ध्येय काय, भगवंतांनी जी निर्माण केली 4 वर्ण 4 आश्रम, त्याचा मेन उद्देश काय आहे, श्री विष्णूंना संतुष्ट करणे, जे जे कार्य करतं विष्णू आराध्यते. तर ही रचना जी आपली वर्ण आश्रमाची रचना आहे, त्याचा मेन उद्देश विसरू नये. ते केलं तर असा फायदा आपल्याला मिळेल.
तर तो कसा अरेंज केलाय भगवंतांनी, तर आपण पहिले बघितलं की जीव विस्मृती होते. भगवंतांना लोक म्हणतात, अरे भगवंतांची सेवा कशाला करायची, कोण माझी करेल. त्याच क्षणी आपल्याला भगवंतांचा आपला जे संबंध आहे आपला भगवंतांशी, तो संबंधाचा विस्मरण होतो, की मी भगवंतांचा सेवक आहे. विस्मृती, मग काय होईल, जेलमध्ये एंट्री. तर बिल जे काय तुम्हाला शर्ट मिळेल 204 जे काय असेल तुमचा नंबर, हे की नाही. आणि या 84 लक्ष शरीरामध्ये एकाच शरीर मिळेल. 3 गुण सोटे, 3 गुण असतात ना, ती माया जी आहे ती चाबूक घेऊन उभे राहील. आणि मग ते आधी दैविक, आधी भौतिक, आधी आध्यात्मिक क्लेश सहन करत त्या जीवाचा प्रवास सुरू होईल. कशाचा शोध घेण्याचा, आनंद घेण्याचा. या शरीरात नाही, त्या शरीरात नाही, त्या शरीरात नाही, असा शरीरात चालू राहतो. ही सृष्टी निर्माण कोणी केली? भगवंतांनी. कशाला जेल निर्माण हा प्रधानमंत्री जे काय, राज्य सरकार जेल का बनवतं सांगा. हा, ते काय ते पनिश म्हणजे शिक्षा करायला. शिक्षा करा, अजून कोणाचं म्हणणं आहे का? कशाला बनवतात? एक 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 करू, हा गुन्हेगारी लोकांना. हा, तुमचं काय म्हणणार तेच. नियमाचं उल्लंघन. हा, नियमाचं उल्लंघन केलं म्हणून बनवलंय. अजून गुन्हेगारी न वाढण्याचं कसं काय वाढणार नाही? ऍक्च्युली जे लोक काय करतात आहे, नियमांचं उल्लंघन करतात त्यांना सुधारण्यासाठी शिक्षेद्वारे. उद्देश काय, की सुधारावं. इकडे तुम्हाला केलं नाही, इथे आता तुम्हाला चाबूक मिळेल, स्वातंत्र्य हिरावून घेण्यात येईल. मग तो रडेल, त्याला नाही नाही मला परत द्यायचं, सुधारून अभिनय करेगा, मग तो परत येईल. तर सुधारण्यासाठी म्हणून भगवंतांनी काय केलंय, हे भौतिक जग निर्माण केलं. जीव आपल्या प्रयत्नांमध्ये असफल ठरेल. माझ्या व्यतिरिक्त, माझ्या संघा व्यतिरिक्त तो आनंद निर्माण करण्यासाठी जेवढे प्रयत्न करेल तेवढा तो तोंडावर पडेल. आणि मग स्मृती त्याला मी देईल. जेव्हा तो विचार करायला, रे मी असं कधी आलो इथे, कसं काय आलो. मग चैत्य गुरु आतून देतील की बाबा अभि चलो गुरु के पास जाओ. तर जसं एखादा प्रधानमंत्री काय करतो, जेल बनवतो, जेलर बनवतो, तिथे कुक असतो, किचन आहे, कपडे लत्ते आहे, स्वच्छता आहे की नाही, पाणी येते तिथे, हवा, म्हणजे सगळं काय व्यवस्थित चालू राहते तिथे. असं नाही की तिथे सगळं व्यवस्थित राहतं. फक्त काय असतं, सीमितच. तो म्हणतो 4 पोळ्या पाहिजे, 2 पोळ्या मिळतील, म्हणजे जे काय असेल ते. आलं लक्षात? ते कोण देतं, याला पैसा कोण देतात? सगळं फायनान्स गव्हर्नमेंट देतं. तिथे जेलरला पण गव्हर्नमेंटने ठेवलं. सगळे सगळे जे कार्य करणारे तेही त्यांचेच माणसं आहे, है की नाही. त्यातला तो जेलर म्हणजे त्यातला एखादा व्यक्ती चांगला वागत असेल तर त्याला थोडा प्रमोशन मिळतं. तशीच ही सृष्टीची निर्मिती आहे. काय केलेलं आहे, जे सत्वगुणी आहेत आणि जे बेसिकली त्यांना काय मिळतं, उच्च लोक मिळतं. भूलोकाच्या वरती जे आहेत, स्वर्गलोक, जनलोक, तपलोक, महरलोक आणि ब्रह्मलोक. रजळगुणी जे लोक आहेत त्यांना काय मिळतं, भूलोक, आणि तमलोकांना खाली जनरली. तर अशा प्रकारे, पण हे सगळ्यांना काय लागतं, जीवनावश्यक गोष्टी लागतात. ते सप्लाय कडून कोण देतं, तर देवतागण, जे भगवंतांनी नेमले आहेत. तर आता हा जो 10व्या श्लोकापासून सुरू होईल की कशा प्रकारे ही जी सृष्टी निर्मिती केलेली आहे, त्याचा एक मेन उद्देश आहे. अरे हे निघालं का, सांगायचं ना मला. त्याची कशी केलं की तुम्ही फॉलो फॉलो करा, ऑर्डर फॉलो. मग तो पहिलं काय ऑर्डर, आपण काय केलंय, मेन माणसाची हे केलेली आहे, म्हणजे त्यांचं आदेश पालन नाही केलेलं आहे, हे की नाही. तुम्ही म्हणतात की इथे जे आहेत, इथे राहणार राहताय ना तुम्ही, इथे आदेशाचं पालन करायला सुरुवात करा. मग कायला वैदिक नियम दिलेले काय, प्रत्येकाच्या हिशोबानुसार. जसं म्हटलं तमोगुणाला पण काही दिलेलं आहे, मांस खायचा आहे ठीक आहे, तरी 15 दिवसात एकदा खायला मिळेल, तो पण यज्ञ करा, हे की नाही. तर तो त्या हळूवारपणे तो हे होईल. मग दुसरा देऊन येतो मग
तर याच्यामध्ये सिस्टीम मध्ये त्यांनी काय केलेलं आहे, सहयज्ञा प्रजा सृष्ट्वा पुरोवाच प्रजापती अनेन प्रसविश्वध्वम एषवो अस्विष्ट कामधुक. ही सृष्टीच्या प्रारंभी प्रजापतीने श्री विष्णू प्रित्यर्थ यज्ञासहित मनुष्य आणि देवतांना निर्माण केले आणि त्यांना वरदान देऊन म्हणाले की तुम्ही या यज्ञापासून सुखी व्हा, कारण यज्ञ केल्याने सुखी राहण्यासाठी आणि मोक्ष प्राप्त करण्यासाठी आवश्यक त्या सर्व गोष्टी तुम्हाला सहजपणे प्राप्त होतील. त्याचा उद्देश, दोन उद्देश आहे, की तुम्ही या जीवनातही सुखी राहू शकता, यज्ञ करा, आणि नेक्स्ट इथे ते आपलं मेन प्रेयस आहे, ते श्रेयस आहे मोक्ष प्राप्ती, परत जाते. त्याच्यासाठी सिस्टीम केली आहे. त्याच्यासाठी काय केलेलं आहे, यज्ञ करा. ठीक आहे ना. तर आता या तात्पर्यामध्ये आपण बघू की कशा प्रकारे हे यज्ञ म्हणजे मागेच आपण चर्चा केली, हे यज्ञ म्हणजे कोण आहे, श्री विष्णूच आहे. त्यांनीच ही सृष्टी निर्माण केली आहे, तेच पहिले प्रजापती. ठीक आहे ना. आणि ते ही आपल्या सर्व जीवांना भगवतधाम मिळत नेण्याची ही संधी दिलेली, की बाबा त्याला अजूनही सुधरा. आणि प्रत्येक युगामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे यज्ञ आहेत, हे की नाही. जे कृतेय ध्याय तो विष्णू, सत्ययुगामध्ये ध्यान करावं लागायचं, तो यज्ञ होता. नंतर त्रेतायाम यजतो मखे, त्रेतायुगामध्ये ऍक्च्युली यज्ञ करावा लागायचा विविध प्रकार. द्वापरे परिचर्या, या द्वापरामध्ये युगामध्ये पूजा करावं लागत असं, खूप मोठी सामग्री करून. कलवतात हरी कीर्तना, कलियुगामध्ये काय करू शकतो आपण, हरिनाम घ्या. तर ही कलियुगामध्ये चैतन्य महाप्रभूंनी या यज्ञाची स्थापना केली, किंवा हे करा, कारण या कलियुगामध्ये लोक एक मिनिट म्हणून ध्यान नाही करू शकत. ठीक आहे, कशावर पण नाही. ते इंस्टाग्राम पण बघतील तर एक मिनिटात हे नाही, ध्यान नाही करू. नंतर यज्ञासाठी एवढी मोठी सामग्री कुठून आणणार, हे की नाही, तेही नाही करू शकत. परिचर्यासाठी पण आपल्याला एवढं शुद्धीकरण नाही आहे, एवढे मोठं नाही आहे. फक्त काय करू शकतं, जीभ चालू ठेवता पण, हे की नाही. तर ती काय करा, फक्त कृष्ण नाम म्हणजे हरिनाम घ्या आणि कृष्ण प्रसाद खा. हे दोन गोष्टी केल्या तर आपण शुद्ध होऊ शकतो. तर ही हरिनाम म्हणजे यज्ञ आहे. तर ही सिस्टीम फॉलो करणे आवश्यक आहे प्रत्येकाला. देवान भावयतानेन ते देवा भावयंतु वह परस्परम भावयंत श्रेय परम वापसत. तर काय हे अरेंजमेंट कशी आहे, भूतलावर जे लोक आहेत, जी यज्ञ करतात, ते ऑटोमॅटिकली काय करतात, हे सप्लायर जे आहेत, जे जे हवा पाणी अग्नी जे काय देणारे, ऍक्च्युली देणारे कृष्णच आहे म्हणजे गव्हर्नमेंट, पण यांच्या थ्रू देणार होते ते. यज्ञामुळे तेही संतुष्ट होतात, कारण मेन यज्ञ कोणासाठी आहे, श्री विष्णूंसाठी. आणि हे सगळे विष्णूंचे अवयव आहेत. आता मेन विष्णूंचं पोट समजा संतुष्ट झालं आपलं, आपले अवयव पण ताकदवर असतात ना, ते ऑटोमॅटिक प्रसन्न होतात. ते प्रसन्न झाले तर मग परत आपल्याला आवश्यक वस्तू देतात. म्हणून कलियुगामध्ये काय आवश्यक आहे, म्हणजे प्रत्येक युगामध्ये ते ते यज्ञ करणे आवश्यक. तुम्हाला आता कलियुगामध्ये सगळ्यांनी हरिनाम घेतलं तर हे सगळं चाललं जाईल, काय दुष्काळ हे वगैरे, पण आता ते होत नाही. तर यज्ञाने संतुष्ट झालेल्या देवदेवता तुम्हालाही संतुष्ट करतील, आणि या प्रकारे मनुष्य आणि देवदेवता यांच्यामधील परस्पर सहयोगाने सर्वांसाठी सर्वत्र समृद्धीचे साम्राज्य पसरेल. बघा, पूर्वी काय होतं, युधिष्ठिर महाराजांपर्यंत देवतागण पण खाली येत होते पृथ्वीवर. बघा, जसे राजे आहेत, हे की नाही. आणि व्यवस्थित रात्री पाऊस पडायचा, सकाळी उठला की पाऊस गेला. आता काय होतं, रात्री काही नसतं, सकाळी ऑफिसला निघाले की पाऊस, आणि पेरण्या लावल्या की म्हणजे पाऊस येणार नाही, जळाल्यानंतर येतील, किंवा एकदम कापणी आहे तेव्हा पाऊस येईल. ते सगळं नष्ट करायचं, कारण यज्ञ नाहीये. ते असंतुष्ट आहे ना देवतागण.
कारण तो यज्ञ प्रसाद त्यांना मिळत नाही ना. त्यांचा पगार काय आहे? ते यज्ञ त्यांचा पगार आहे. तो देणारा म्हणजे ऍक्टिव्हिटी करणारे आपण आहे. ते करत नाही, मग ते सप्लाय कसे देतील? म्हणून भगवंत म्हणतात की परस्पर सहयोग आवश्यक आहे. तर हे प्रशासन जे आहे, भौतिक कर्माचं प्रशासन कोणाला दिलंय? विविध देवतांना दिलेलं आहे. आणि आपल्याला माहित आहे, वायू, प्रकाश, पाणी इत्यादी सर्व पुरवठा देवतांकडनं देतो, जेव्हा ते प्रसन्न होतात यज्ञ केल्याने, विविध यज्ञ. म्हणून आपण काय करायला पाहिजे? त्यांना संतुष्ट करायला पाहिजे. त्यांची संतुष्टी आणि असंतुष्टी मनुष्यांनी केलेल्या यज्ञावर अवलंबून असते, हे बघा. म्हणून म्हणतो ना आपण की जसं कुठल्याही देवतेला प्रसन्न करायचं, त्यांचं फुल पाहिजे, त्यांना आवडणारा भोग लावायचा, तर ते प्रसन्न होतील. आशीर्वाद, हे की नाही? तर प्रसन्न नाही झालं तर मग होणारे भोग झाला, हे की नाही? सिंपल आहे. तर बेसिकली या सगळ्या यज्ञांमध्ये मेन यज्ञ पुरुष म्हणजे यज्ञपती कोण आहे? विष्णूच आहे. पण जे लोक भगवंतांना पर्यंत ज्ञान नाहीये, त्यांना पण सिस्टम मध्ये ठेवण्यासाठी ही वैदिक सिस्टम आहे. ठीक आहे, भरपूर यज्ञ, इंद्र यज्ञ, हे वगैरे सगळे यज्ञ आहे. हळूवार पण या, कारण प्रत्येकाची एक श्रद्धा आहे कुठेतरी, त्यानुसार चालतं. पण त्यामुळे काय होतं, नैसर्गिक नैसर्गिक पदार्थांचा पुरवठ्यामध्ये तुटवडा पडणार नाही जर आपण यज्ञ करत राहिलो. आणि दुसरं काय होतं, या यज्ञाने काय होतं फायदा, की आपण आपली सर्व कार्य शुद्ध होतं. तर फर्स्ट आपलं काय पाहिजे? आहार शुद्ध, सत्व शुद्धी. यज्ञामध्ये जो भोग आहे तो काय असतो? शुद्ध आहार असतो, म्हणजे तो प्रसाद येईल. आहार शुद्ध, सत्व शुद्धी. आपली आपला जो गुण स्वीकारतो, म्हणजे एक 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 परिस्थिती आहे, त्याच्यावर आपण कुठल्या गुणावर आहे तसा प्रतिक्रिया मिळेल, नाही की नाही? सात्विक प्रतिक्रिया वेगळी असेल, राजसिक वेगळी असेल, तामसिक वेगळी असेल, हे की नाही? तर पण जसा आहार आपण घेऊ तशी आपली अं, आपलं शुद्धीकरण सत्वामध्ये पर्यंत जाईल. सत्वशुद्ध ध्रुवा स्मृती. आणि जी आपली स्मृती जी आहे ती बळकट कधी होईल? जेव्हा सत्वामध्ये येईल आपण. आपल्याला काय स्मृती आणायची आहे? काय स्मृती गेली होती आपली? हा, की बाबा मी पहिले आता म्हटलं ना तू, की भगवंत हमको प्रसन्न करना, बड़ा उनका क्या लेना देना, असं लोक म्हणतात. वो कहाँ आ गए लाइन में? हमारा तो हम लोग कार्य कर रहे, जो अपने खून पसीने से कमा रहे और हम ऐश कर रहे हैं, असं म्हणतात. भगवान किधर आहे बीच में? हे कलियुग आहे. कारण विचारशक्ती जी आहे ती कुठे आहे? तम आणि रजमध्ये आहे, सत्वशुद्धीमध्ये नाही. तर जेव्हा सत्वशुद्धी ध्रुवा स्मृती, स्मृती लंबे सर्व ग्रंथीना विपिन मोक्ष. जेव्हा काय होत आहे की आपली स्मृती शुद्ध झाली की काय होतं? आपल्या हृदयामध्ये प्रवृत्त्या जागृत होतात. प्रवृत्ती म्हणजे इच्छा. या इच्छा दोन प्रकारच्या असतात. जसं महाराजांनी क्लास दिला होता ना, एक बॅड डॉग आणि गुड डॉग, म्हणजे वाईट प्रवृत्ती आणि चांगल्या प्रवृत्ती. तर आपली सत्वमध्ये नसू आपण, तर आपण त्या वाईट प्रवृत्तींना खात होईल, खात राहा. तर तो एकदम प्रवृत्ती धष्टपुष्ट होईल आणि चांगला जो तो राहील नाही. मग नंतर जे पण खाणं टाकाल काय होईल? तोच खाऊन टाकेल, सत्व मरून जाईल. पण सत्वात असेल तर काय होईल? सत्व उती, उती म्हणजे इच्छा, त्या जागृत, त्या बळकट होते. मग वातावरण आलं सत्व. तर यालाच म्हणतात संघ. संघ किती आवश्यक आहे बघा. चांगला संघ असेल तर काय होईल? चांगल्या इच्छा लोक होतील, पण चांगल्या इच्छा आल्या चांगला कार्य होतील. चांगले कार्य केले की त्या चांगल्या इच्छा बळकट होतील सूक्ष्मरित्या. आणि नेहमी नंतर प्रसंग आले तर चांगले उत्तर येतील, चांगल्या इच्छा जागृत होतील. तसंच वाईट वर वाईट होईल. म्हणून आहार व्यवस्थित, आहार हा सगळ्यात महत्वाचा आहे.
म्हणून यज्ञार्थात कर्मण देतात. म्हणून सगळ्यांना पहिल्यांदा भगवंतांनाच भोग लावून अर्पण केलेला प्रसाद घेणे. तेव्हा काय होईल, आपली इच्छा शुद्ध होईल. इच्छा शुद्ध झाली की काय होईल आपल्याला, मग म्हणून आपण इथे कशाला आहे, मोक्षासाठी कार्य करू की नाही, मग भगवत धामात जाण्यासाठी तयार करू. बाकी लोक काय करतील, स्वित्झर्लंडला कधी जाते, बाकी लोकांच्या इच्छा काय असतील, स्वित्झर्लंडला गेलो नाही, स्वित्झर्लंड किंवा जर्मनीला गेलो नाही, लंडनला गेलो नाही. पण भक्ताला विचारलं तो काय म्हणेल, हा, गोलोक वृंदावनला जायची इच्छा आहे. तर त्या इच्छा जागृत होती. समजलं की नाही. तर एवढं मनुष्य हे आहे, कशावर अवलंबून आहे सगळं हे, यज्ञ जे दिला. तर या कलियुगाचा यज्ञ काय आहे, हरिनाम 16 माळा करणे आवश्यक आहे, खूप फोकस्ड. तो यज्ञ आहे याच्यात. तुम्ही म्हणाला मी निर्जल करतो, तो नाही आहे. म्हणजे निर्जल करतो म्हणजे काही हे नाही करत, जपा नाही करत, कठोर तपश्चर्या करतो हिमालयामध्ये जाऊन, नाही आहे ते बाकी यज्ञ. ठीक आहे ना. पण काही लोक करणार नाही हे, जसे कलियुगामध्ये कोणी करत नाही. काय होतं ते, इष्टान भोगान ही वो देवा दास्यन्ते यज्ञ भाविता तैर्दत्तान अप्रदायेभ्यो यो भुंक्ते तेन एवस. विविध जीवनावश्यक वस्तूंचे अधिकारी असणाऱ्या देवतांना ज्यावेळी यज्ञ करण्यामध्ये संतुष्ट होते तेव्हा ते सर्व गरजा पुरवतील. पण अशा वस्तू पुन्हा देवतांना अर्पण न करता तो त्यांचा भोग घेतो, तो निश्चितपणे चोर. तसा काय घेता आपण, आणि पेबॅक करत नाही. पेबॅक म्हणजे यज्ञ करणे परत, हे की नाही. कारण सिस्टीम काय, यज्ञ केला ते प्रसन्न पाणी पुरवठा म्हणजे जे काय पुरवठा, परत यज्ञ ते संतुष्ट. ते घेतल्यानंतर हवे नाही करतो ते असंतुष्ट राहते. तो चोरी चोरी झाली ती, हे की नाही. तर वेदांमध्ये विविध प्रकारच्या देवतांसाठी विविध प्रकारचे यज्ञ सांगण्यात आले. पण शेवटी सर्व यज्ञ भगवंतांनाच अर्पलेले असतात. आपण आज चर्चा केली होती. जो भगवंतांना समजू शकत नाही त्याच्यासाठी देवदेवतांप्रत्यर्थ यज्ञ करण्याची शिफारस करण्यात आली. कारण कुठे ना कुठे तो नियमामध्ये आला पाहिजे. मोठा नियम नाही, ठीक आहे, छोटा नियम तर कर बाबा. तर सत्व रज तम या तिघांसाठीही वेगवेगळे यज्ञ दिले आहे. मांसाहार करण्यासाठी काली देवतेचे पूजन, नंतर सत्वगुणासाठी श्री विष्णूंची पूजा दिली आहे. सर्वसामान्यांसाठी पंचमहायज्ञ दिले आहे. पंचमहायज्ञ कोण आहे, काय काय सांगा. म्हणजे वेद यज्ञ आहे, देव यज्ञ, पित्री, भूत आणि अतिथी. भूत म्हणजे आपण ऍक्च्युली जसं कुत्रा, गाय, आम्ही हे जे प्राणी आहे त्यांना भूत म्हणतात. जेवणाला पाणी देणे ही भूत. यांना पण काय म्हणतात, हे पण तसं ऍक्च्युली वैदिक हे काय होतं, एक ग्रहस्थ आहे, घरी स्वयंपाक झाला, ऑफर झालाय, तो बघेल की घरामध्ये एखादा साप पण असेल, म्हणजे किंवा छिपकली काय म्हणतात त्याला, म्हणजे सगळ्या प्राण्यांना पण मिळालं पाहिजे काही नाही. तर मांजर, कुत्रा, जे काय असेल, अतिथी पहिले, कोणी भुका आहे का बाबा, आलेला आहे तो त्यांना देणे. पण कोणी असेल तर या, त्यानंतर मग तो प्रसाद घेईल. तोही एक यज्ञ आहे. भूत यज्ञ, अतिथी यज्ञ, पितृयज्ञ आणि देवता आणि वेदज्ञ म्हणजे अभ्यास करणे, वेदाध्ययन, हे सगळे आहेत. हे कशासाठी दिले आहे, आध्यात्मिक स्थानाप्रत क्रमशः उन्नती करण्यासाठी. आलं. आणि डायरेक्ट यज्ञ करायचं काय काय, डायरेक्ट यज्ञ हरिनाम. म्हणजे या युगाचा यज्ञ काय आपल्याला, हरिनाम, आहे की नाही. जर तुम्ही बाकी सगळे यज्ञ केले पण हरिनाम नाही केला तर तुम्ही, प्रगती तुमची या जगात होईल, इथून परत जाणे नाहीये. जो सांगितलं ते कर. तर बेसिकली जीवनाचे ध्येय हे यज्ञ केल्यानेच प्राप्त होते. तर आपल्याला हे जे विस्मरण जे आहे ते परत काय करावं लागेल, ते विस्मरण, आय मीन स्मरण परत आणावं लागेल. जर ते आणलं नाही तर आपण निश्चितच या भौतिक जगात विविध प्रकारचे पुरवठे स्वीकारून चोर ठरू आणि
काय होईल, आपल्याला भौतिक प्रवृत्तीच्या नियमाद्वारे आपल्याला विविध शिक्षा होतील, म्हणजेच विविध शरीर धारण करावं लागतील, विविध पाप कर्म लागतील. आणि मेन जे आहे की या प्रकारे जो समाज निर्माण होईल यज्ञ न करणारा, तो कधी सुखी राहणार नाही. आता आपण बघतो, सुखी आहे, सुख आहे का? कोणाचा कोणावर विश्वास नाही आहे की नाही? कारण यज्ञच करत नाही. यज्ञ काय ते माहित नाही, तर यज्ञ कसा करणार? हम्म तो सुखी कसं होणार? मग सुखी नाही तर जीवनाचं ध्येय कसं काय माहित पडेल? त्यांचं ध्येय काय? सगळ्यांचं ध्येय काय सध्या? इंद्रिय तृप्ती. एक 1 BHK म्हणून 2 BHK, 2 BHK, 3 BHK, 4 BHK, पगार 10,000, 1 लाख, 2 लाख. ध्येय काय? रिटायर्ड होईपर्यंत 10 लाख झाला पाहिजे. त्याच्यानंतर काय, तो माहित नाही मला. हायर ग्रेड ऑफ, तर ते ध्येय राहील. म्हणून महाप्रभूंनी काय केलंय? अत्यंत सहज सुलभ संकीर्तन यज्ञ प्रारंभ केला. आपल्याला बाकी सगळे यज्ञ करू, पण म्हणजे नामयज्ञ करावं लागेल, जे ते करत नाही. जे आता आपण बघता यज्ञ करत नाही, त्यांची स्थिती काय आणि भक्तांची स्थिती काय? यज्ञ शिष्ट शिन संतो मुच्यंते सर्व किलबिश. यज्ञ शिष्ट म्हणजे प्रसाद. आशीन संतो, असे भक्त काय खातात? फक्त प्रसाद खातात. आणि त्याने काय होतं? मुच्यंते सर्व किलबिश. मुच्यंते म्हणजे मुक्त होतात सर्व पापकर्मातून, सर्व प्रकारच्या पापांपासून मुक्त. म्हणून आपण पहिले सांगितलं की कलियुगामध्ये एकच कार्य आहे, जीव हलवणे, हरिनाम आणि खाणे प्रसाद, हे शुद्धीकरणाचे मेन प्रक्रिया आहे. मध्ये मध्ये पाणी पण पिणे. पण जे ते करत नाही, भुंजते ते तू अघम पापा, हे पचंती आत्मकारण. आत्मकारणामध्ये ते म्हणतात, आज काय बनवायचं आहे? मला पिझ्झा आवडतो, तो पिझ्झा बनवा. तर काय म्हणतात? मला आवडतो म्हणून बनवा. भुंजते ते, तर ते काय करतात आहे? फक्त पापच भक्षण करतात आहे. तर ही जी प्रक्रिया आहे कलियुगामध्ये, की पापकृत्यापासून दूर राहण्यासाठी काय ती, जे जे बेसिकली भोग आपण बघून नैवेद्य लावताना कोणी पण अजून जे भक्तही नाही आहे, म्हणजे कृष्ण भक्त, ते पण नैवेद्य दाखवताना कांदा लसूण वाला नैवेद्य दाखवत नाही, आहे की नाही? तर तसं ते प्रत्येक जे आपण बनवत आहे ते भगवंतांना अर्पण करायचं. ऍक्च्युली कसं आहे, त्याचा विधी लक्षात घ्या, की ऍक्च्युअल बेस्ट म्हणजे विदाउट एनी डिस्क्रिपन्सी काय असायला पाहिजे? भोगा कसा आला पाहिजे? तर जो सामग्री विकत घेण्यासाठी जो पैसा आहे, तो पण कसा प्रामाणिकपणे मिळवला पाहिजे. त्यांनी ती सामग्री न्यायला पाहिजे. ती आणल्यानंतर ती त्याचं प्रिपरेशन करताना जो जो भाव आहे तोही कसा पाहिजे? सात्विक आहे. चिडचिडपणा, तू तू काय माझ्याशी भांडण करतो, मध्ये लग्न करून माझा काय झालं? आणि ते काय करते? कणिक भिजवते. काय झालंय इकडे? तो बनवताना संताप आहे, तो नाही पाहिजे. म्हणजे कोणासाठी बनवताय? तर भगवंतांच्या संतुष्टी प्रित्यर्थ, म्हणजे कॉन्शियसनेस, चेतना काय पाहिजे सुरुवातीपासून? हे कृष्णासाठी आहे ते बनवणे. म्हणजे तो बनवणारा पण काय पाहिजे? भक्त पाहिजे. आयडियल, आयडियल. तो बनवल्यानंतर ते तुम्हाला आवडत नाही म्हणून तो नाही बनवत आहे. म्हणजे ना, की ठीक आहे बाबा, हे भगवंतांना आवडतं म्हणून, ठीक आहे. आणि तो व्यवस्थित त्यां प्रेमपूर्वक त्यांना अर्पण केलं पाहिजे, की जस्ट लाईक जे आवर डिपेंडंट. म्हणजे जसं आता किंवा त्यांना, जसं आपल्या घरी आहेत मुलं आहेत, तर अरे त्यांना द्यायला पाहिजे पहिल्यांदा त्याला, आणि त्यांना आवडतं आणि व्यवस्थित पचेल तसं, म्हणजे हा विचार करून जेव्हा भोग ना,
आणि आदरार्थ आणि ग्रेटफुल, कृतज्ञ, घृण नाही, कृतज्ञ म्हणजे याच्यावरच मी अवलंबून आहे, हे सगळं तुम्ही देता आम्हाला, हे की नाही, हे तुमचं आहे. म्हणून भरपूर त्रुट्या झालेल्या आहेत, पण हे प्रेमपूर्वक दिलेलं आहे, अर्पण करा, आपलं सॉरी स्वीकार करा, भोग स्वीकार. आणि मग तो आपल्या अस्तित्व राखण्यासाठी मग तो प्रसाद म्हणून ग्रहण करा. म्हणजे त्यात काय नाही आलेलं आहे, स्वार्थ नाही आला, स्व इंद्रिय तृप्ती नाही आली. आल्यानंतर मग हा चारचे 10 वडे, पण तो होईपर्यंत नाही का. त्याला काय नको, 5 मिनिटं झाले आता मला भूक लागली, म्हणजे आयडियली ते भक्ताला भगवंत माफ करतात, पण आपण आयडियल हे करतात. आयडियल म्हणजे हे काय, स्वच्छता, नीटनेटकेपणा, तर बाह्य आणि आंतर शुद्धीकरण, शुद्धी पाहिजे, प्रयत्न करणे, हळूवारपणे ते पॉसिबल आहे. अथवा काय होतं, प्रत्येक कार्याने पापवृद्धी होईल. ठीक आहे. आता हेच सिस्टीम भगवंत सांगतात काय, अन्नात भवन्ति भूतानी पर्जन्यात अन्न संभव, यज्ञात भवती पर्जन्यो यज्ञ कर्म समुद्भव. कशा प्रकारे सर्व जीव म्हणजे सर्व गोष्टी भगवंतांपासूनच येतात आहे. जशी सृष्टी निर्माण केली, सृष्टीमध्ये राहणारे जे जीव आहेत तेही त्यांचेच अंश आहे, आणि ते प्रत्येक गोष्टी घटकासाठी त्यांच्यावर अवलंबून आहे. फक्त काय, अन्नाशिवाय कोणी जगू शकत नाही. कसे निर्माण होतात, अन्नात भवंती भूतानी, सर्व प्राणी मात्र अन्नधान्यावर जगतात, जे पावसापासून उत्पन्न होते. पाऊस कुठून येतो, यज्ञापासून उत्पन्न होतो, आणि यज्ञ हे विहित कर्मामध्ये आहे. नेक्स्ट जाऊन परत येऊ. मग हे विहित कर्म कुठे आहे, कर्म ब्रह्मोद्भवम विद्धी ब्रह्माक्षर समुद्भवम, तस्मात सर्वगतम ब्रह्म नित्यम यज्ञ प्रतिष्ठम. म्हणजे यज्ञ हा इतका इम्पॉर्टंट आहे, त्याच्यासाठी हे पूर्ण सिस्टीम दिलंय 14-15, की विहित कर्मापासून, यज्ञ विहित कर्मापासून होतो. विहित कर्म कुठे दिलेले आहे, वेदांमध्ये नियत कर्म दिलेले प्रत्येकाचे, आणि वेद साक्षात श्रीकृष्णांपासून प्रकट होत आहे. म्हणून सर्वव्यापी ब्रह्मतत्व हे यज्ञ कर्मात शाश्वतरित्या स्थित झाले, म्हणून यज्ञ करणे आवश्यक आहे. तर प्रभुपाद तात्पर्यामध्ये लिहितात की कृष्ण भावना भावित असणारे भगवत भक्त केवळ श्रीकृष्णांना अर्पण केलेले अन्न स्वीकारतात. यामुळे केवळ शरीराचीच पूर्व पापकर्म नष्ट होतात असे नाही, तर शरीर हे भौतिक प्रवृत्तीच्या सर्व संसर्गापासून, म्हणजे डिसीज, संसर्गापासून मुक्त होतं, म्हणजे रोगापासून मुक्त होतं. हा, हे रोग कसले आहे, भौतिक संसर्गाचे, म्हणजे काय काय असू शकतं. म्हणजे जेव्हा प्रसाद आपण काय करतो, ग्रहण करतो, तेव्हा इतरत्र ते आपल्याला आधी ज्या सवय होत्या, हे की नाही, म्हणजे इतरत्र भौतिक गोष्टी खाण्याची काय आपल्याला आसक्ती राहणार नाही, हे की नाही. आता कांदा भजीचा वास आला तर तुम्हाला हे होतं का, तोंडात पाणी येतं का, अरे एक एक मिळाले तर बरं झालं. होतं काय, आता काय नको, आपल्याला आपला पकोडा चांगला आहे, हे की नाही. तर सांगण्याचा उद्देश की या भौतिक संकल्पनाच रोग आहे, लक्षात. भौतिकता रोग, कृष्ण रिक्त सर्व गोष्टी. तर उदाहरण दिलं आहे, जेव्हा एखाद्या रोगाची साथ पसरते तेव्हा काय होतं, जंतुनाशक लस टोचतात सगळ्यांना. सिमिलरली आता काय झालेलं आहे, भौतिक रोग झालेला आहे सगळ्यांना, भौतिक आसक्ती. तर तो रोग जाण्यासाठी काय करणे आवश्यक आहे, लस काय, लस प्रसाद. तेव्हा कुठेही काय म्हणतात त्याला, भौतिक रोग जाईल. हा काय, ती भौतिक आसक्ती, भौतिक आसक्ती आहे आपल्याला. जेव्हा कृष्ण प्रसाद खाऊ तेव्हा आहार शुद्धो सत्वशुद्धी, सत्वशुद्धी स्मृतिर्लंबे, स्मृतिर्लंबे
विप्र मोक्ष ग्रंथींना विप्र मोक्ष आहे की नाही, की स्मृती लंबे झाले की काय होईल, सर्व ग्रंथींना विप्र मोक्ष, मोक्षासाठी आपण विचार करू. इच्छा ही लास्ट आहे, पण त्यात रूट काय, स्त्रोत आहार, जसा आहार तशी इच्छा नाही. तर सत्व इच्छा आहार, सत्व आहार चाहिए, आहार शुद्ध आहार चाहिए पाहिजे. ठीक आहे ना. तर प्रभुपाद लिहितात की अं, या भौतिक जगात लोक जे आहे मोठमोठ्या कारखान्यांमध्ये एवढी उत्पादनं करतायत, पण त्यांना या कारखान्यांमध्ये जे उत्पन्न आहे त्याच्यावर अवलंबून नाही राहू शकत ते. त्यांना शेतीमुळे निर्माण झालेल्या उत्पादनांवरच अवलंबून राहावं लागेल. शेतीत काय उत्पादन होतं, अन्नधान्य भाजीपाला फळं वगैरे याच्यावर राहावं लागतं. हे कोण देतं, देवतागण देतात. भगवंतांना यज्ञाद्वारे संतुष्ट करता येतं. आणि म्हणून जो करत नाही तो स्वतः टंचाईग्रस्त होईल. ठीक आहे ना. आणि शेवटी आपण आधीच बघितलं की यज्ञार्थ कर्म म्हणजे श्री विष्णूंसाठी प्रित्यर्थ हे करणे. तर आता एक झालं यज्ञ कर्म, त्याला म्हणतो अकर्म, ज्याला काय मिळणार नाही आपल्याला, काय मिळणार नाही आपल्याला, रिॲक्शन मिळणार नाही. गुड नो बॅड, पाप नाही पुण्य नाही. पण वेदांच्या मार्गदर्शनाशिवाय केलेल्या कोणत्याही कार्याला काय म्हणतात, विकर्म, अनधिकृत. त्यांनी पाप लागतं. पाप म्हणजे शिक्षा पण भोगावी लागेल आणि परत शरीर पण मिळेल. ठीक आहे ना. तर म्हणून प्रभुपाद लिहितात की कर्मांच्या प्रतिक्रियांपासून वाचवण्यासाठी नेहमी वेदांकडून मार्गदर्शन घेतले पाहिजे. ज्याप्रमाणे सामान्य जीवनात आपल्याला राष्ट्र नियमानुसार कर्म करावं लागतं, हे की नाही. इथे दिलं आहे की आपण लेफ्ट साईडला चालले, हे की नाही. ते म्हणाले मी राईटला चालेल, असं थोडं चाललं, तर त्याला नियम पालन करावं लागेल. तसंच कर्मांच्या प्रतिक्रिया काय आहे, हे की नाही. आपण बघितलं, चांगलं कर्म करा म्हणजे नैतिक फॉलो करा तर पुण्य लागेल, अरे अरे स्वर्ग वगैरे असं आहे. बोला. हाँ जो वो करते रहो तुम, कुछ चाहिए. राहुल देवी ऑफिस से रिश्ता आया है, हाँ उनको मिलना था। अभी तो मेरा क्लास चल रहा है, वो मिला था उनको. दे दूं बात आपका, हाँ उनको कुछ क्वेश्चन वगैरह थे, उनको पूछना था। वो आर्ट ऑफिस में बैठे हैं वो। अंबादास को मिला था उसको या फिर राहुल को. हम बता शुरू हाँ अंबादास या राहुल को बोला मिला, सर। है की नाही. एवढं काय चाललंय आपलं, आहे कुठे होतं आपण. हा तो कर्माचे नियम तर फॉलो करा तर काय मिळेल, कर्म आय मीन फॉलो करा शास्त्रानुसार, नियत कर्म करा तर तुम्ही प्रोग्रेस व्हाल, है की नाही. या लोकातून स्वर्गलोक मरलोक जनलोक जे काय असेल तुम्ही प्रगती होईल, उच्च शरीर किंवा वातावरण चांगलं मिळेल. विकर्म केले तर पापकर्म शिक्षा हे मिळते. पण अकर्म केले तर काय होईल, म्हणजे यज्ञ अर्थात कर्म भगवंतांच्या संतुष्ट प्रित्यर्थ मिळतील, तर आपल्याला भगवत धामात काय मिळेल, प्रवेश मिळेल. तर हे जाणण्यासाठी काय करणे, आपण वेदांकडून मार्गदर्शन घेणे आवश्यक आहे, ते सांगतात प्रभुपाद. तर वेद काय सांगतात की बेसिकली आध्यात्मिक गुरु स्वीकारा. आध्यात्मिक गुरु कसा पाहिजे, गुरु शिष्य परंपरेद्वारे जो कृष्ण भक्त हवा, त्याला कृष्णाचं सर्व ज्ञान हवं, तो स्वतः कृष्ण भक्ती करणारा असा, है की नाही. एवं प्रवर्तितं चक्रम नानुवर्तयति हयः अघायुर इंद्रियारामो मोघम पार्थस जीवती. हे पार्थ, जी व्यक्ती वेदांद्वारे प्रस्थापित यज्ञ चक्राचे पालन मनुष्य जीवनामध्ये करत नाही,
ती निश्चितपणे पापमय जीवन जगतं. अशी अशी व्यक्ती केवळ इंद्रिय तृप्ती करताच जगत असल्याने व्यर्थ जीवन जगतो. ते काय दिलेलं आहे, हे वेदांद्वारे यज्ञचक्र पालन दिलेलं आहे. ते पालन केलं तर ते पालन न केलं तर आपण पापमय जीवन जगेल. अधिकृत म्हणजे हळुवारपणे तो निम्न निम्न योनीमध्ये जाऊन त्याचं जीवन व्यर्थ राहील. आता याच्यात प्रभुपाद लिहितात, जनरल भोगवादी वृत्ती काय, काम करो और भोग करो, कष्ट करा आणि नंतर मग भोग करा. तर हे तत्वज्ञान कृष्ण स्वीकारत नाही. अलग लक्षात. कारण आपल्याला या भौतिक जगात राहण्यासाठी काय करावं लागेल, उपयुक्त यज्ञचक्राचे पालन करणे आवश्यक आहे. अशा नियमांचे जो पालन करत नाही तो पापी समजला जातो. आणि प्रकृतीच्या नियमानुसार त्याला या तीन पैकी कर्मयोग, ज्ञानयोग किंवा भक्तियोग या तीन पैकी कुठल्या तरी मार्गाचा स्वीकार करून आत्मसाक्षात करणे आवश्यक आहे. अथवा तो या जन्म मृत्यू श्रृंखलामध्ये अडकला जाईल. तर सिंपल सिस्टीम आहे. भगवंत म्हणतात, तुम्ही मला डायरेक्टली स्वीकारत नाहीये, ओके, वेद सिस्टीम फॉलो करा, देवदेवता बनवले आहे त्यांना संतुष्ट करा आणि इथे फॉलो करा, यांची अंमलबजावणी करा आणि हळुवारपणे तुम्ही ज्ञान अर्जित करून जेव्हा कृष्ण भावनामध्ये याल तेव्हा काय होईल, या नियमाचे पालन नाही केलं तरी चालेल. म्हणजे इन द सेन्स बाकी सर्व वेद काय लिहिलंय की निश्रय गुण्यो भवार्जुना, की एक वेळ आली कृष्णाला समजलं, डायरेक्ट कृष्ण भावनामृत स्वीकारलं म्हणजे कृष्ण भक्तिमय सेवा सुरू केली. इवन वेदांना पण आपण काय केलेलं पार केलं. जसं आपण काय म्हटलंय, उदाहरण काय दिलं होतं, एसी ट्रेन मध्ये चाललो आहे, थर्ड एसी, रूम नंबर 20, आपलं सीट नंबर 24, इथून निघाला मुंबई, पण आलं ते काय आलं, वृंदावन आलं. मग काय करायचंय, उतरायचंय तिथे, नंतर दर्शन करायचं ना, नाही नाही थर्ड एसी आपलं तिथे बसून. तर वेदांचं मेन कार्य काय आहे, कुठे नेणे, वेदेश सर्वे अहम एव वेद्यो, मला जाणणे होय. एकदा जाणलं की मग भक्ती म्हणजे सेवा सुरू करा, म्हणजे कार्य झालं वेदांचं. समजलं ना, हे लक्षात घ्या. तर एखाद्याने केवळ नैतिक आचारसंहितेचे पर्यंतच आपली प्रगती खुंटीत न करता कृष्ण भावनेच्या प्राप्तीसाठी त्यांचे ही पलीकडे गेले पाहिजे. आलं लक्षात. वेदांचा उपयोग वेदांत पाहिजे कृष्ण भावनेपर्यंत, कृष्ण मिळेपर्यंत, कृष्ण संबंध प्रस्थापित होण्यापर्यंत, नंतर डायरेक्ट सेवा सुरू करा. ठीक आहे. जर तसं नाही केलं तर आपण कसे बनू माहिती आहे का, वृंदावनातील ते ब्राह्मण म्हणजे कृष्ण आणि बलरामांना भूक लागली आहे, ते म्हणतात की आपल्या जवंगड्यांना जा, तिथे यज्ञ झाला, त्यांना सांगा कृष्ण बलरामांना भूक काहीतरी भोग द्या. ते म्हणतात अजून अजून प्रसाद ऑफर नाही झालाय. अरे ते कोणासाठी बनवलाय, तो कृष्ण बलरामसाठी. पण काय, नैतिक आचार संहितेमध्ये फसले. काय, वेदवादरता ही यज्ञाचा नियम अजून झाला नाही. जसं उदाहरण देतात की एक पत्नी, तिचा पती हे आहे, काय म्हणतात त्याला, सैनिक हे की नाही, तर तो युद्धात जातो. तर ती रोज काय करते, तर फोटोला आरती देते, आरती भोग वगैरे अर्पण करत राहते, म्हणजे संबंध प्रस्थापित राहत. एक दिवस तो येतो युद्धात, तो आणि इथं ऑफरिंग चाललंय, तो म्हणतो भूक लागली, त्या अजून प्रसाद लागला, भोग लागलेला नाहीये, कटारे मी आलेलो नाही ते सध्या. तर फोटोचा काय व्हॅल्यू आहे आता, आलं लक्षात. तसं हे वृंदावन काय झालेलं आहे, आपलं आचारसंहिता वेद वादरता. तर वेद फॉलो करा. कृष्ण कृष्ण झाल्यानंतर मग फक्त कृष्ण सेवा, मग वैदिक कर्मकांड, नैतिक आचारसंहितेमध्ये नका फसू. ते कशाला पाहिजे, जेव्हा तुम्ही निम्न स्तरावर आहे. तुम्ही तमगुण रजगुण मध्ये आहे तर सत्वामध्ये येण्यासाठी करा, नंतर मग शुद्ध सत्वात या, हे की नाही. यस्मात यस्मात यस्तु आत्मरतीस एव स्वाद स्याद आत्मतृप्तस्य मानवा.
आत्मन्येवाच संतुष्ट तस्य कार्यम न विद्यते. आता असे काही लोक आहेत, त्यांना आता आपण बघितलं की त्यांना काहीच इच्छा नाही, ती उती जी ज्यांची आहे, उती म्हणजे इन द सेन्स भौतिक प्रभुत्व गाजवणे, त्यांना काही गरज नाही त्यांना, हे की नाही. त्यांच्यासाठी काय कार्य तर ते अनासक्त कर्म करतात. शरीर आहे, कर्म करावंच लागतील. ते म्हणतात का इच्छा नाहीये, आपण म्हटलं इच्छा नसेल तरी बळजबरीने कार्य करावंच लागतं, कारण आत्मा सक्रिय आहे. मग त्यांचं कार्य कसं असतं, जो आत्म्यातच रममाण झालाय, स्थितप्रज्ञ, हे की नाही, ज्याचे जीवन आत्मसाक्षात्कार आहे आणि जो पूर्णपणे संतुष्ट होऊन आत्म्यामध्ये समाधानी आहे, त्याला काहीच कर्तव्य राहत नाही. अलग लक्षात, कारण त्याचे सर्व कर्तव्य कसे झालेले आहे, कृष्ण भक्ती केल्याने त्याची चेतना शुद्ध झाली आहे. कमी करा. नैव तस्य कृतेनार्थो ना कृतेनेह कश्चन न चास्य सर्वभूतेषु कश्चित अर्थ व्यपाश्रया. आत्मसाक्षात्कारी मनुष्याला आपले विहित कर्म करून कोणताही हेतू प्राप्त करायचा नसतो. तर विचार करा, लक्षात ठेवा, प्रत्येक वर्ण आणि आश्रमामध्ये जो कार्य करतो त्याला काहीतरी कर्म केल्याने काय पाहिजे, सकाम कर्म, काहीतरी प्राप्त करायचं असतं, तो करतो ना. अर्जुन कशाला युद्ध करताय, त्याला आपलं राज्य प्राप्त करायचं, क्षत्रिय कारण त्याला युद्ध. पण तो आत्मसाक्षात्कार, त्याला ते विहित कर्म करून काही प्राप्त करायची गरज नाही, कारण तो आत्म्यामध्ये रममाण आहे. तसेच या प्रकारे कर्म न करण्याचे त्याला काही कारण नसतं, म्हणजे त्याला तो कार्य न करण्यासाठी आसक्त नाही आहे. त्याचबरोबर इतर प्राणी मात्रांवर अवलंबून राहण्याची त्याला काही गरज भासत नाही. तो बंधनात नाहीये. आणि इथे पण स्पष्ट केलं आहे की कृष्ण भावना निष्क्रियता पण नाहीये. मग तो काय करतो, तस्मात असक्त सतत सततम कार्यम कर्म समाचर आसक्तो ही आचरण कर्म परमाप्नोती पुरुष. म्हणून कर्मफलांवर आसक्ती न ठेवता मनुष्याने कर्तव्य म्हणून कर्म केले पाहिजे. काय म्हणाल कृष्ण, काय म्हणतात आहे, सुखदुःखे समे कृत्वा लाभा लाभो जया जयो. दुसऱ्या अध्यायात काय म्हणाल ते, ठीक आहे, तुला वाटतं ना की अरे राज्य प्राप्त करण्यासाठी तू यांचं रक्त वगैरे वाहतं वगैरे, फिनिश. सुख दुःखे समे कृत्वा लाभालाभ, लाभालाभ म्हणजे तुला काही प्रॉब्लेम नाही, जय आला तरी नाही प्रॉब्लेम, पराजय पण नाही आला, फक्त कर्तव्य म्हणून कर. क्षत्रिय म्हणजे युद्ध करणे, असं कर, तरी तुला पाप लागणार नाही. तुमचा प्रश्न लिहून ठेवा आणि याच्यात आपण वेळ दिलेला आहे त्याच्यात विचारून. आसक्तो ही आचरण कर्म परमाप्नोती पुरुष. अनासक्त होऊन कर्म केल्याने त्याला परमेश्वर प्राप्ती मिळेल. जस्ट इमॅजिन, आपण पहिलेच म्हटलं, तो पण श्लोक आहे दुसऱ्या अध्यायामध्ये, की जस्ट, हा प्रश्नाची वेळ आहे, लिहून ठेवा. काय म्हणतात आहे की हम्म, 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 हम्म. ततो युद्धा युद्धस्व नैमम पापम अवास्यसी, 38वा श्लोक. आणि कुठे दिल ते, नाही नाही, तुमचा प्रश्न आला मध्ये, तर माझं पण कनेक्शन तुटलं का काय, जिओ सारखं झालंय इथे, जिओ नेटवर्क. मारलं तरी आणि ते तर आहे, पण मी तुम्हाला जे शोधत होतो की हम्म, एक सेकंड. सापडल्यानंतर सांगतो. पण इथे एक आलं लक्षात तुमच्या, की अनासक्त कर्म केल्याने, म्हणजे कर्मफळावर आसक्ती न ठेवणे, तरी पण व्यक्ती परमेश्वर प्राप्ती करतो. तर याच्यात एक मिनिट, हे काय प्रभुपाद लिहितात आहे, की हा जो
अनासक्त भक्त आहे, आत्मसाक्षात्कारी पुरुष आहे. याची व्याख्या काय आहे की त्याला माहित आहे की माझ्या कार्याने एकमेव हितार्थ व्यक्ती कोण आहे, परमेश्वर जो आहे तो संतुष्ट झाला पाहिजे. वैयक्तिकरित्या मला काही हे नाही पाहिजे की हो मला ना मिस्टर एबीसी हे खूप काय म्हणतात त्याला, काय म्हणतात त्याला, हंबल व्यक्ती आहे. एबीसी ला एकदम चांगलं वाटतं. काय झालं, तो वैयक्तिक स्वार्थ झाला की मला प्रतिष्ठा आहे. हे की नाही, प्रभुपाद लिहितात की सज्जन व्यक्ती आहे किंवा की अहिंसक आहे, याला काही म्हणा, हा हिंसा करत नाही, किंवा हा खूप सज्जन आहे, हा झाला वैयक्तिक आसक्ती झाली ही. त्याला त्याच्यात काही घेणं देणं नाही. त्याला काय पाहिजे, परमेश्वर प्राप्तीसाठी, परमेश्वर संतुष्टीसाठी कर्म करणे, ही त्याची काय आहे, व्याख्या आहे. त्याची व्याख्या काय, फळांची अपेक्षा न करणे म्हणजे फक्त परमेश्वराची हे करणे, इतराची हे नाही, इतर त्याच्या इच्छा नाहीये. यज्ञ कर्मासारखी वैदिक कर्मकांडे ही इंद्रिय तृप्तीच्या क्षेत्रात केलेल्या पापकर्मांचे शुद्धीकरण होण्यासाठी केले जाते. परंतु कृष्ण भावना भावित कर्म हे शुभ अशुभ कर्मफलांच्या पलीकडे असणारे दिव्य कर्म आहे, म्हणजे अकर्म, है की नाही. काही वैदिक कर्मकांडे आहे जी काय करतात, पापकर्मांचं शुद्धीकरण करण्यासाठी काय दिलेले आहे. पण जसं उदाहरण दिलं आपण भक्तीमध्ये काय आहे, इव्हन पुण्य पण नाही. जसं उदाहरण दिलं की आपले प्रभुपाद डिसापल एक आपले वृंदावनातले दीनानाथ प्रभू ना, दीनबंधू प्रभू, ते म्हणत होते की गंगा गंगा स्नान केल्यावर काय होतं, सर्व पाप नष्ट होतात. पण यमुना स्नान केलं तर काय होईल, पाप आणि पुण्य, पुण्य आणि पाप दोन्ही नष्ट होतात. तर सगळे लोग बोले, अरे पाप नहीं हमको नष्ट करना, सॉरी पुण्य नहीं नष्ट करना है, अभी तो पुण्य कमाना है हमको, म्हणजे यमुना में मत जाना. कारण यमुना मध्ये काय आहे, कृष्णांच्या चरणामृत आहे म्हणजे बेसिकली. तर शुभ अशुभ त्याच्या पलीकडे म्हणजे अकर्म, तर ते लक्षात ठेव. कर्मण्येव ही संसिद्धी आस्थिता जनकादया लोकसंग्रहम एवापि संपश्यन कर्तुम अर्हसि. मग ते जगण्यामध्ये काय हेतू आहे त्यांचा, हे की नाही, काही प्राप्त करायचं नाहीये, काही इच्छा नाहीये, फक्त लोकसंग्रहम एवापि. लोकसंग्रह म्हणजे सामान्य लोकांना शिकवण्याकरता ते कार्य करतात. तर कोण आहेत हे, जनक आदय, जनक आदी राजांनी पूर्वीपासून केवळ नियत कर्म करून सिद्धी प्राप्त केली. तर ते जनकाचं उदाहरण काय दिलं आहे, कारण ते क्षत्रिय होते आणि तूही क्षत्रिय आहे. अर्जुन तर त्यांनी पण युद्ध, त्यांना काहीच घेणं देणं नव्हतं, पण तरी त्यांनी क्षत्रिय धर्म केला. तूही तसंच कर, पाप पुण्याच्या मध्ये फसून नाही तर काय होईल, लोक फॉलो करतील तुला. यद्यद आचरती श्रेष्ठ तत्त देवे तरोजना, संयत प्रमाणम कुरुते लोकस्तत अनुवर्तते. जे जे श्रेष्ठ व्यक्ती करतील ते त्याचं अनुसरण सामान्य जन करतात, हे की नाही. आता या सध्याच्या युगात कोण श्रेष्ठ लोक आहेत, तर हिरो हिरोईन, त्यांनी काय घातलं, एक टोपी चष्मा, तर सगळे चष्मे तसेच होतात. आता मध्ये त्या विराट कोहलीने दाढी ठेवली तर सगळ्यांनी दाढी ठेवली होती. ते सगळे भारतात सगळ्यांनी दाढी ठेवली होती, म्हटलं हे की नाही. तर काय म्हणतात, लोक असतात अनुवर्तते श्रेष्ठ, हे की नाही. तो अर्जुनाने समजा असा पळ काढला तर सगळे तसंच करतील. तर इथे प्रभुपाद लिहितात की या जनकादी लोकांनी पण युद्ध केलेत, कारण सामान्य लोकांना त्यांना शिकवायचं होतं की म्हणजे प्रभुपाद श्रीकृष्णांना काय शिकवायचं होतं की चांगल्या ठिकाणी प्रतिवाद विफल होत, म्हणजे ज्या ठिकाणी चांगला प्रतिवाद विफल होतो तेव्हा हिंसेचाही आवश्यकता असते. तर कृष्णाने प्रयत्न केला होता, शांतिदूत म्हणून गेले होते, काय म्हटलं होतं,
फक्त 5 गावं द्या, पांडव युद्ध करणार नाही. एवढ्या 5 गाव काय देणार नाही मी, एक म्हणजे सुईच्या टोकावर राहणार जमीन पण देणार नाही. मग इथे हिंसा आवश्यक आहे की नाही? तर हे शिकवण्यासाठी विपक्ष युद्ध करण्यासाठी निश्चय होता, म्हणून तिथे काय लागेल? हिंसा लागेल, हे शिकवण्यासाठी. अशा प्रकारे तर इथे प्रभुपाद लिहितात कशा प्रकारे शिक्षक असो आलेला आहे, राजा किंवा राजाची कार्यकर्ते, प्रमुख, प्रशासक, पिता, शालेय शिक्षक सर्वांना सामान्य साध्या भोळ्या निष्पाप लोकांचे स्वाभाविक नेते असण्या कारणाने काय करावं लागेल? योग्य तो सिद्धांत स्वीकारणे. त्यांच्या ऍक्टिव्हिटी कसं पाहिजे? अं, अशा प्रकारे पाहिजे की लोक त्यांचं अनुकरण करतील. म्हणजे अनुकरण करतील म्हणून काय करणार त्यांना? की व्यवस्थित सिद्धांतावर आधारित आधारित त्यांची कार्य पाहिजे. ठीक आहे. मग कृष्ण हे म्हणतात की ठीक आहे, कृष्ण सांगतात अर्जुनाला, अरे असं कर, तसं कर, तसं कर, तसं कर. कृष्ण, अरे मी पण ते करतोय, तुला काय? न मे पार्थास्ति कर्तव्यम त्रिषु लोकेषु किंचन नान अवाप्तम अवाप्तव्यम वर्त एवच कर्मणी. अरे मी तिन्ही लोकांचा स्वामी आहे, या तिन्ही लोकांमध्ये माझ्यासाठी कोणती नियत कर्म नाही. इथे प्रत्येक जीव येतो ना, तर आपल्याला आता काय म्हणतात त्याला, वेलकम केला जात नाही इथे. आई महाराज आहे, लात मारून ते हे असतात ना, तुम्ही बघितले पिक्चर मध्ये बघतो आपण, ते गुंडे चोर वगैरे येतात, त्यांना जेलमध्ये कसे टाकतात? ते हळू येतात का, अरे ठीक से आहे, पैर में लगेगा, अरे लात मारून त्याला ढकलतात, तू डायरेक्ट. बघितलं ना कधी पिक्चर मध्ये? काय करतात ते? फेकतात. तसंच आपलं पण काय होतंय, प्रक्षेपात्मिका शक्ती ती आपल्याला फेकते या भौतिक जगात. आणि ज्या ज्या शरीरात आपण जातो त्या त्या विशिष्ट शरीरामध्ये ते जे गुण आहेत ते आपल्यावरून जबरदस्तीने काम करून घेतात. तसं तो वागतो, त्याला ते कर्म करावं लागतात. पण भगवंतांसाठी असे नियम नाही आहेत. ते विचार करतात, जाना चाहिए, मग ते अवतरित होतात, त्यांचं स्वागत होतं. आलं लक्षात? तर त्यांच्यासाठी कुठे कर्म नाही, आणि मला कशाची उणीव नाही, तसेच मला काही प्राप्त करायची आवश्यकता नाही. आपण जसं येतो तर आपल्याला उणीव भासते, काय खायला प्यायला द्या, चांगलं वातावरण पाहिजे, हे की नाही? आणि काय पाहिजे? उच्च हे ते. पण श्रीकृष्णांना काही गरज नाही, ते आत्माराम आहेत, तरी सुद्धा मी नियत कर्मांचे आचरण करतो. श्रीकृष्ण सांगतात माझं उदाहरण, हे की नाही? कोणी म्हणेल आप बहुत बोल रहे, कोई है आप खुद करते क्या? तो मैं ही करता हूँ पहिला, इसलिए बोल रहा हूँ. मी स्वतः कर, हे की नाही? उदाहरण पाहिजे लोकांना. याचं काही हे आहे का, एक्झाम्पल आहे का? तो भगवंत असे आहेत की पराश्य शक्ती विविध श्रुते स्वाभाविकी ज्ञान बल क्रियाच. आपण काही करायचं, काय करावं लागेल? पहिले पहिले उठावं लागेल आणि कार्य करावं लागेल. आता समजा मिल्कशेक पाहिजे, तर पहिले मिल्क आणा, फ्रूट ते शेक ते करून मिल्कशेक होईल. पण भगवंताने म्हटलं मिल्कशेक पाहिजे, स्वाभाविकी तो पराश्य शक्ती एवढ्या शक्त्यांच्या रेडी आहे, रेडी करून दे. आलं लक्षात? ऑटोमॅटिक. तरी ते काय करतात? लोकसंग्रह एवापेल ते, यदि ही अवयन्न वर्तेयम जातु कर्मण्य अतंद्रितः मम वर्त्मा अनुवर्तन्ते मनुष्या पार्थ सर्वेशः. तर जर त्यांनी केलं नाही तर काय करतील लोक? निश्चितच माझ्या मार्गाचं अनुसरण करतील. अरे कृष्णाने नाही केलं, म्हणजे कृष्णाने जे केलं आम्ही करू. तर ते पालन करते, म्हणून मला करणे आवश्यक आहे. तर मी कशासाठी येतोय? धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे. तर मला धर्म स्थापन करायचा आहे, म्हणून मला बाकी त्याच्यातून काही घेणं नाही, पण स्थापित करण्यासाठी जनसामान्य मला फॉलो करते. आणि म्हणून आपण बघू 11व्या स्कंदामध्ये, सॉरी 10व्या स्कंदामध्ये आपण बघू की एक सेक्शन आहे त्याच्यात
श्रीकृष्णांची दिनचर्या दिलेली आहे. सकाळपासून रात्रीपर्यंत काय करतात, गृहस्थाचे सर्व नियम पालन करतात. म्हणजे आयडियल गृहस्थ कसे आहे, म्हणजे लोक करतील तसं फॉलो. उत्सीदेयुरिमे लोका न कुर्याम कर्म चेदहम शंकरस्य च कर्तास्याम उपहन्याम इमा प्रजा. मी जर नियत कर्म केले नाही तर सर्व ग्रहलोक नष्ट होऊन जाते. अनावश्यक लोकसंख्या उत्पन्न करण्यास मीच कारणीभूत होईल आणि त्यामुळे सर्व प्राणी मात्रांच्या शांततेचा मी विनाशक होईल. काय होईल? अनावश्यक लोकसंख्या काय आठवतं? काय? वर्णसंकर. कुठे आलेला शब्द? कोणी काढला होता हा? अर्जुन सांगत होता की नाही. तर ही नियत कर्म म्हणजे लोक वरिष्ठ व्यक्तीला फॉलो करणे किती आवश्यक आहे. जर वरिष्ठ व्यक्ती नसतील तरी प्रॉब्लेम आहे, आणि वरिष्ठ व्यक्ती असले आणि ते व्यवस्थित कार्य नसतील करत तरी वर्णसंकर होऊ शकतो, नाही की नाही. तर म्हणून त्याला मी कारणीभूत ठरू नये. त्याच्यात दोन शब्द येतात बघा, अनुसरण आणि अनुकरण. तर भगवंतांच्या कार्यांचं अनुकरण करणे म्हणजे काय, की जसं आहे तसं त्यांनी जे केलं मी करेन. आता भगवंतांनी लहानपणामध्ये 7 वर्ष असताना गोवर्धन उचललाय, तर त्याचं अनुकरण करू शकतो आपण. ते करणे म्हणजे अनुकरण, की मी पण उचलतो. तर ते न करता काय करावं, भगवंतांच्या उपदेशांचे पालन करणे. ते जे सांगतात आहे, यज्ञार्थात कर्मण्यत, हे की नाही, हे हे फॉलो करा. त्याला म्हणतात अनुसरण. लोकांना पाहिजे अनुकरण, मग त्याने ते फसतात. ते नाही करणे. या दोघांमध्ये फरक बघणे. हम्म. ठीक आहे, आज इथेच थांबूया आपण. आता प्रश्न विचारा काय आहे?